नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ्रारंजन IAS स्टडी पुणेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज आपलं टेस्ट जी आपली 8वी आहे, जी CSAT ची फुल लेंथ आपली टेस्ट आहे, तर त्याचं आपलं डिस्कशन असणार आहे. तेव्हा बघा, या पेपरमध्ये हा फुल लेंथ पेपर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रश्न आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला एकूण जर प्रश्नांचं स्वरूप पाहिलं तर या सर्वांमध्ये आपल्याला प्रश्न जे CSAT पेपरमध्ये 80 प्रश्न आहेत, तर त्यापैकी 5 प्रश्न हे तुम्हाला डिसिजन मेकिंगचे प्रश्न आहेत. आणि मग या 80 प्रश्नांमधले जवळपास 40 ते 45 प्रश्न हे आपल्याला सोडवण्यासारखे म्हणजे आपल्याला सोपे प्रश्न आहेत. त्यानंतर जवळपास आपल्याला याच्यामध्ये 15च्या आसपास प्रश्न हे आपल्याला 10 ते 15च्या आसपासचे प्रश्न हे आपल्याला मध्यम स्वरूपाचे दिसतात. आणि उर्वरित जे प्रश्न आहेत तर त्याची काठिण्य पातळी थोडीशी आपल्याला जास्त असलेली दिसून येते. आणि मग याच्यामध्ये बघा, आपल्याला जर पेपर क्वालिफाय करायचा असेल तर यामध्ये CSAT मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला प्रश्नांची जी निवड आहे, म्हणजे CSAT मध्ये कोणते प्रश्न सोडवायचे याच्यापेक्षा कोणते प्रश्न सोडवायचे नाहीत हे ओळखता आलं पाहिजे. मग आपण नेहमी म्हणत असतो की बघा, आयुष्य सुंदर आहे परंतु प्रश्न कोणता सोडवायचा हे जर समजलं तर आपल्याला लक्षात येणार आहे. त्यामुळं CSAT मध्ये आता जे काही 40 ते 45 प्रश्न जे सोपे आहेत, तर ते प्रश्न नेमके कुठे आहेत, कसे आहेत हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. मग सोपा प्रश्न कसा ओळखायचा? जर समजा आपण केलेल्या, ज्याला आपण सॉर्ट अनालिसिस सुद्धा म्हणू शकतो, म्हणजेच आपली स्ट्रेंथ काय आहे, आपले विकनेसेस काय आहेत, त्याच्यानुसार आपल्याला त्या सोपे प्रश्न कोणते, अवघड प्रश्न कोणते हे आपल्याला समजून घ्यायचं. आणि मग याच्यामध्ये बघा, जवळपास आपल्याला या ठिकाणी 50 प्रश्न जे आहेत, तर ते 50 प्रश्न हे रीडिंग कॉम्प्रेन्शनचे असलेले दिसून येतात. आता रीडिंग कॉम्प्रेन्शन हा जो काही टॉपिक आहे, तर याच्याबद्दल आपल्याला प्रश्न सोडवत असताना नेहमी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते म्हणजेच काय, तर दिलेल्या उतार्यांचे वर्गीकरण करण्याची सवय लावायची. आता वर्गीकरण का करायचं, तर दिलेल्या उतार्यांमध्ये जे वेगवेगळ्या विषयांवरती उतारे असतात, तर त्याच्यामध्ये आपली स्ट्रेंथ काय आहे, आपले कोणते विषय आहेत की जे आपल्याला सहजरित्या समजत असतात. कारण का, हे एक आकलन आहे आणि आकलनामध्ये आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये तो उतारा वाचून समजून आपल्याला त्याची उत्तरं द्यायची असतात. आणि मग त्यासाठी आपल्याला कोणत्या घटकाचं आकलन जे आहे, कोणत्या विषयाचं आकलन जे आहे ते लवकर होत असतं, तर त्याच्यानुसार उतार्यांचे वर्गीकरण करण्याची सवय लावायची. म्हणजेच पेपर हातामध्ये आल्यानंतर लगेच आपण त्याची उत्तरं सोडवायला लागायचं नाही. आपल्या GSचा अभ्यास, आतापर्यंतच आपलं वाचन, त्याच्यानुसार काय होत असतं बघा, एखाद्याला इतिहासाचा उतारा सोपा जातो, एखाद्याला अर्थशास्त्राचा उतारा जो आहे तो सोपा जाईल, एकाला तत्वज्ञानावरचा जो उतारा आहे तो सोपा जाईल. त्यामुळं काय करायचं, लगेच उतारा सोडवायला घ्यायचा नाही. उतार्याचा घटक आल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करायचं, उतार्यांचं वर्गीकरण करून घ्यायचं. आणि मग ज्या विषयाचे उतारे आपल्याला सहजरित्या सुटत असतात, तर त्याचे उतारे आपण सर्वप्रथम काय करून घेतले पाहिजेत, सोडवून घेतले पाहिजेत. आता उतार्यामध्ये बघा, आपण प्रश्न पहिल्यांदा वाचले पाहिजेत. त्याच्यानंतर आपण उतार्यांमधले जे कीवर्ड्स आहेत त्याच्यावरती आपण फोकस दिला पाहिजे. त्या व्यतिरिक्त वाक्यांना जे जोडणारे शब्द आहेत, तर त्या शब्दांवरती आपण भर दिला पाहिजे. उतार्यामध्ये नेमकं लॉजिक काय विचारलेलं आहे, कोणते प्रश्न हे डायरेक्ट उतार्याशी संबंधित थेट दिलेले आहेत, अशा सगळ्या प्रश्नांचं एकूण आपण समजून घेऊन आपल्याला काय करायचे, उतारे सोडवायचे. त्यामुळं उतारा सोडवत असताना ज्या विषयामध्ये आपण पारंगत आहोत त्याचे उतारे आपण सर्वप्रथम आपण सोडवले पाहिजेत. जे तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास 50 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये दिलेत, त्याचे आन्सर्स तुम्हाला आपल्या आन्सर की मध्ये दिलेले आहेत. आन्सर की तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सुद्धा आपण शेअर केलेली आहे. आता आपण जे डिस्कशन बघणार आहोत, तर ते उरलेल्या 30 प्रश्नांचं आपण डिस्कशन बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमापन जो काय आपला घटक आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न असलेले आपल्याला दिसून येतात. आता बघा की याच्यामध्ये आपल्याला अंकगणितामध्ये सुद्धा नेहमी लक्षात ठेवायचं की कोणते टॉपिक आपल्याला सहजरित्या सुटतात, कोणते टॉपिक असे आहेत की जे आपले वेळ खाऊ आहेत. त्यामुळे गणित निवडताना सुद्धा
आपल्याला समजलं पाहिजे की कोणतं गणित आपलं वेळेत सुटणार आहे किंवा वेळेच्या अगोदर, ज्याला आपण स्पीड म्हणतो, तर हे डेव्हलप करता आलं पाहिजे. मग त्या अनुषंगाने बघा, आपल्याला गणित सोडवत असताना डायरेक्ट पहिल्या गणितापासून सुरुवात करायची नाही. आपला ज्या याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग आहोत तर त्या गणितापासून नेहमी काय करायची, सुरुवात करायची. आणि मग आता बघा, याच्यामध्ये पहिलाच प्रश्न दिलेला आहे, तर तो प्रश्न आहे कशावरती, तर या ठिकाणी चक्रवाढ व्याजावरती हा प्रश्न विचारलेला आहे. आता या प्रश्नामध्ये काय म्हटलंय, तर एका मूळ रकमेवरती दर साल दर शेकडा 8% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज 1296 होते, तर मूळची रक्कम किती असेल असं विचारलेलं आहे. मग बघा, आपल्याला माहित असलं पाहिजे की अंतिम रक्कम ज्याला आपण ए म्हणूयात, बरोबर मूळ रक्कम ज्याला आपण प्रिन्सिपल अमाउंट म्हणूयात, अधिक चक्रवाढ व्याज ज्याला आपण CI असं म्हणूयात. म्हणजेच एक प्रकारे दिलेल्या माहितीनुसार आपल्याला अंतिम रक्कम माहित आहे का, तर आपल्याला अंतिम रक्कम सुद्धा माहित नाही. आपल्याला या ठिकाणी प्रिन्सिपल अमाउंट पण माहित नाही. आणि मग आपल्याला चक्रवाढ व्याज जे आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी दिलेलं आहे. मग किती आहे ते 1296. म्हणजेच आपल्याला ज्या वेळेस आता या ठिकाणी आपल्याला अंतिम रक्कम दिलेली नाही, मूळ रक्कम आपल्याला या ठिकाणी दिली. मग हे कसं काढायचं बघा, तर एक प्रकारे आपल्याला हे माहित असलं पाहिजे की जेव्हा आपण अंतिम रक्कम काढतो तेव्हा अंतिम रक्कम आपण कशा प्रकारे काढणार आहोत, तर बघा, अंतिम रक्कम काढत असताना अंतिम रक्कम बरोबर मूळ रक्कम इंटू आपण 100 डिवायडेड बाय 100, ज्याच्यामध्ये प्लस मायनस, ज्याला आपण म्हणूयात की वाढ आणि घट, आपण या पद्धतीनं त्याला पाहू शकतो. मग या ठिकाणी बघा, आपल्याला अंतिम रक्कम आपल्याला काढायची आहे. मग या ठिकाणी अंतिम रक्कम किंवा तुम्ही त्याला नवीन रक्कम असंही तुम्ही त्याला म्हणू शकता. मग याच्यामध्ये बघा, जर आपण मूळ रक्कम या ठिकाणी आपली पी आहे, अंतिम रक्कम आपण या ठिकाणी आत्ताच पाहिलं किती आहे, तर अंतिम रक्कम म्हणजेच ए इज इक्वल टू किती आला आपलं, पी प्लस 1296 अशा पद्धतीने असेल. मग पी प्लस 1296 जर असेल तर या ठिकाणी बघा 1296 इंटू या ठिकाणी दर किती दिलेला आहे, तर 108. हा दर किती वर्षासाठी दिलेला आहे, तर हा जो दर आहे तर बघा, हा दर आपल्याला दिलेला आहे 3 वर्षासाठी. म्हणजेच आपण 108 ला किती वेळा घेणार आहोत, तर 3 वेळा घेणार आहोत. म्हणजे 108 डिवायडेड बाय 100 असं तुम्ही 3 वेळा जेव्हा घ्याल तेव्हा तुम्हाला एक प्रकारे बघा, आता 1.08 चा क्यूब आपण ज्याला म्हणणार आहोत, तर हे जेव्हा तुम्ही इथं सोडवणार आहात, या ठिकाणी सोडवणार आहात त्यावेळेस इथे पी आहे बघा, इंटू पी आहे. म्हणजे साधारणतः आपल्याला 1.25 पी असं आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं पाहिजे की 1.08 चं नेमकं कॅल्क्युलेशन काय, त्याचा क्यूब, अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. इज इक्वल टू पी प्लस 1296. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी पी मिळेल बघा. पी जो आहे तर तो अप्रॉक्सिमेटली तुम्हाला या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला म्हणजे ज्याला आपण खेचाखेची म्हणतो बघा, की आता पी या बाजूला आणि 1296 जे आहे तर हे जर मायनस केलं तर साधारणतः 1296 इज इक्वल टू 0.25 पी असं काहीतरी समथिंग आपल्याला या ठिकाणी मिळेल. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याला पी इज इक्वल टू आपल्याला किती मिळेल, तर 5000 हे आपल्याला या ठिकाणी मिळेल. म्हणजेच दिलेल्या प्रश्नामध्ये बघा, पर्याय क्रमांक 1 जे आहे तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असेल, तर उत्तर असेल. पण बघा, हे जी काही मेथड आहे तर ही नेहमी मी जसं म्हणतो, ही मेथड आपल्या हुशार विद्यार्थ्यांची आहे. ही मेथड कोणाची आहे, हुशार विद्यार्थी. आपल्याला काय करायचंय, एवढं सगळं कॅल्क्युलेशन जर आपल्याला टाळायचं असेल तर त्यासाठी एक बघा पास्कल मेथड, म्हणजे पास्कल बाबांची मेथड आपण त्यांना
असं म्हणत असतो नेहमी, त्यामुळे पास्कल जी मेथड आहे तर त्या पास्कल मेथडनी सुद्धा तुम्ही याचं उत्तर काढू शकता. कशा पद्धतीने काढू शकता बघा, तर याचं जे उत्तर आहे बघा, आता या ठिकाणी आपण काय म्हटलं की पास्कल जी पास्कल मेथड आहे तर ती पास्कल मेथड आपण या ठिकाणी वापरूयात. आता पास्कल मेथड जी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पास्कल ट्रँगल लक्षात ठेवायचा असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला पास्कल ट्रँगल कंपाऊंड इंटरेस्ट साठी लक्षात ठेवायचा असतो, की ज्यासाठी एक विशेष असा कोड वापरला जातो बघा. उदाहरणार्थ इथे जर समजा 1 असेल, इथे जर 1 असेल तर हे 1 असा या ठिकाणी तुमचा हा ट्रँगल वाढत जाणार आहे. मग ज्याच्यामध्ये बघा 1 असेल तर परत हे 1 इथे 2 येणार आहे, परत हे 1 इथे 3 असेल, इथे 3 या ठिकाणी 1. म्हणजेच हे आपलं इथं 1 इयर असेल, हे 2 इयर असेल, हे 3 इयर असेल. हा पास्कल बाबाचा जो ट्रँगल आहे तर तो आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि मग त्याच अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी 3 इयर्स दिलेला आहे. किती वर्षासाठी विचारलेला आहे? 3 इयर्स. मग 3 इयर्सचा कोड काय असेल बघा, 3 आणि 1, 3 3 1. मग यामध्ये आपला रेट ऑफ इंटरेस्ट कसा दिलेला आहे तर 8%. मग 8% जर दिला असेल तर ते काय असेल, 8 डिवायडेड बाय 100. 8 डिवायडेड बाय 100 याचाच अर्थ या ठिकाणी काय असेल, मग याचाच अर्थ बघा, साधारणतः जर आपण पाहिलं तर आपल्याला या पद्धतीने दिसेल की हे म्हणजे 1/25 साधारणतः आपल्याला येईल. म्हणजेच आपल्याला जर आपण अप्रॉक्सिमेटली घेतलं तर पी क्यूब आपल्याला हा 25 क्यूब एक अप्रॉक्सिमेटली जर 25 क्यूब आपण म्हटलं तर तो साधारणतः 15,625 अशा पद्धतीने तो अप्रॉक्सिमेटली आपल्याला इथं घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये बघा 3 इयर्स म्हटलंय, मग या 15,625 याचा जर 8% म्हटलं तर आपल्याला तो किती असणार आहे, याचा 8% 1250. आता याच्यामध्ये काय करायचं, याचा 8% म्हणजे जवळपास तो याचा 8% म्हणजे जवळपास 100 असेल. याचा 8% म्हणजे हे किती झालं तर हे झालं 8. आता या सगळ्यांचा बघा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला किती मिळेल, हे 3 0 3 15 कॅरी झाले बघा, 3 3 2 6 आणि 1 7 3 1 3 बरोबर. आता याच्यामध्ये प्लस आपण याचं मल्टिप्लिकेशन करतो, हे किती आलं 300. हे जर आपण केलं तर हे किती झालं 8. हे सगळं जर आपण टोटल केलं, हे जर आपण सगळं टोटल केलं तर आपल्याला या सगळ्यांमध्ये टोटल केल्यानंतर आपल्याला हे किती मिळेल, टोटल केल्यानंतर आपल्याला हे साधारणतः जवळपास हे टोटल जर आपण केलं ठीक आहे, या पद्धतीने असेल बघा, इज इक्वल टू हा टोटल 3 वर्षासाठीचा इंटरेस्ट आपल्याला इथं किती दिलेला होता बघा, 1296. जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं, हे जर सिम्प्लिफाय केलं आपण तर साधारणतः अप्रॉक्सिमेटली आपल्याला 0.32 आपल्याला मिळेल. मग 0.32 हा आपला रेट ऑफ इंटरेस्ट आला प्रिन्सिपल अमाऊंटच्या याच्या, म्हणजे जवळपास 15,625 इंटू 0.32. हे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला साधारणतः अप्रॉक्सिमेटली 5,000च्या आसपास आपल्याला मिळेल. म्हणजे बघा या ठिकाणी आपण जेव्हा सोडवत असतो तर ही आपली एक ट्रॅडिशनल मेथड आहे. या व्यतिरिक्त तुम्ही हे पास्कल मेथडने पण सोडवू शकता. आपण इथं डिस्कशन मध्ये काय करायचंय की ज्या वेगवेगळ्या मेथड असतात तर त्या अप्लाय करून बघायच्यात. म्हणजे कुठल्याही गणिताला असं काही एक थंब रूल नाही की आपण ज्या सोडवू त्याच पद्धतीने आहे. मला फक्त इथं या ठिकाणी तुम्हाला एक वेगळी मेथड सांगायची, ती म्हणजे कुठली, पास्कल मेथडने सुद्धा तुम्ही प्रिन्सिपल अमाऊंट काढू शकता. फक्त आता पास्कल मेथड मध्ये तुम्हाला इथं क्यूब आणि एक अप्रॉक्सिमेटली अमाऊंट तुम्हाला इथं या ठिकाणी घेता आली पाहिजे. तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता. आता बघा पास्कल मेथड कशी काम करते ना, थोडंसं आपण एक
याच गणिताला घेऊन थोडंसं या पास्कल मेथडचा आपला कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी क्लिअर करूयात. तर आता बघा की पास्कल मेथड मध्ये समजा आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचे, ठीक आहे. आपण याच गणिताला घेऊयात आणि तुमचा कॉन्सेप्ट आपल्याला हा क्लिअर होईल बघा की कशा पद्धतीने पास्कल मेथड या ठिकाणी वापरायची. जर आपण आता इथं म्हटलं 1 इयर साठीचा कोड असेल समजा 1, 2 इयरचा जर कोड आपण म्हटलं 2 इयर साठीचा जर कोड म्हटलं असेल तर काय असेल 2 1. 3 इयर्स जो आहे तर 3 इयर्स साठी काय असेल 3 3 1. 4 इयर्स साठी काय असेल बघा 4 6 4 1. आता हे लक्षात ठेवणं पण आपल्यासाठी सोपं आहे बघा. 1 इयरला 1, 2 इयरचा पहिला 2 असेल आणि या दोघांची जी ऍडिशन आहे ती इथं असेल. 3 इयर्सला पहिला 3, ओके. त्याच्यानंतर या दोघांची ऍडिशन इथे आणि सगळ्यात शेवटी नेहमी 1 येणार आहे. त्याच्यानंतर बघा 4 इयर्सला पहिलं 4, या दोघांची ऍडिशन इथे, या दोघांची ऍडिशन इथे आणि हा शेवटचा 1 आहे असा येणार आहे. आता हे पास्कल ट्रायंगल जे आहे ना, हा एक पास्कल ट्रायंगल हा कंपाऊंड इंटरेस्ट साठी वापरला जातो. कारण कंपाऊंड इंटरेस्ट हे कंपाऊंड म्हणजे आपण वाढत जाणारा इंटरेस्ट आहे बघा. मग याच्यामध्ये आपण याच आत्ताच्या प्रश्नाला थोडंसं अप्लाय करून बघूत, आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होईल बघा. याच्यामध्ये समजा आपण प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला इथं किती दिलंय 5000 दिलेलं आहे बघा. प्रिन्सिपल अमाऊंट जर आपल्याला 5000 दिलं, आपल्याला चक्रवाढ व्याज जर काढायचं असेल, आपण फक्त याच प्रश्नाला हे व्हेरीफाय करूयात. चक्रवाढ जर व्याज काढायचं असेल तर प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला 5000 दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला या ठिकाणी किती दिलेला आहे 8% दिलेला आहे आणि किती वर्षासाठी दिलेला आहे तर तो 3 इयर्स साठी आपल्याला दिलेला आहे. आता बघा चक्रवाढ व्याज आपल्याला काढत असताना 3 वर्षासाठी दिलेला आहे. 3 वर्षाचा कोड आपण काय म्हणतोय 3 3 आणि 1 बरोबर. मग आता पहिल्या वर्षी जर आपल्याला या 5000चं 8% जर आपल्याला काढायचं झालं तर आपण कसं काढणार आहे बघा 5000 याचं 8%. आता पर्सेंटेज मध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं असतं की या पर्सेंटेज चिन्हाला रद्द म्हणजे कॅन्सल होणार, इकडचे हे 2 शून्य कॅन्सल होणार, म्हणजेच याचं जर आपण केलं तर 40 म्हणजे 400. पहिल्या वर्षी ते किती आलं बघा 400 आलं. आता पुढच्या वर्षी जो आहे तर तो आपलं प्रिन्सिपल अमाऊंट तर असणारच आहे, पण आता त्याच्या पुढे जाऊन आपल्याला त्याच्या म्हणजे या 400चं पुन्हा 8%, 400चं पुन्हा 8%, मग 400चं पुन्हा 8% आपण जेव्हा काढू तेव्हा 8%. मग मगाशीच मी सांगितलं पर्सेंटेजला 2 शून्यासोबत पर्सेंटेज कॅन्सल, म्हणजे हे किती झालं 8 चौक 32 बरोबर. आणि परत तिसऱ्या वर्षी या 32चं 8% म्हणजे याचं 8%, याचं 8% बघा, याचं 8%, याचं 8%. आता जेव्हा आपण याचं 8% म्हणणार आहे ते साधारणतः आपल्याला बघा जर आपण पाहिलं तर 2 पॉइंट समथिंग काहीतरी आपल्याला त्याच्या आसपास आपल्याला हे मिळून जाईल. आता हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा याचं एक कॅल्क्युलेशन करा. मग हे किती आलं बघा, हे साधारणतः 1200च्या आसपास, 1200 बरोबर आहे. हे किती आहे बघा 3 × 32 जर आपण पाहिलं तर हे किती 96 आणि हे जर पाहिलं तर 2.26. आता हे जे काही टोटल आपण केलीत तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला काय मिळालं चक्रवाढ व्याज आपल्याला मिळालं. येते लक्षात. म्हणजे पास्कल ट्रायंगल सुद्धा आपल्याला काम करताना दिसेल. याच्यातून तुम्ही यातलं कुठलंही अमाऊंट काढू शकता, म्हणजे तुम्ही प्रिन्सिपल अमाऊंट काढू शकता, तुम्ही चक्रवाढ व्याज सुद्धा काढू शकता. आता या व्यतिरिक्त बघा अजून एक चक्रवाढ व्याज काढण्यासाठी अजून एक मेथड वापरली जाते. तर ती जर मेथड आपण म्हटलं तर त्याला आपण एक प्रकारे ट्री मेथड सुद्धा म्हणू शकतो बघा. ट्री मेथड. आता ट्री मेथड जी आहे तर ती कोणती असेल तर समजा इथं अमाऊंट आपण घेतलंय बघा 5000, ओके. अमाऊंट किती आहे प्रिन्सिपल अमाऊंट 5000. या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलेला आहे 8%. किती वर्षासाठी दिलेला आहे तर 3. मग या ठिकाणी बघा 5000 याला आपण या पद्धतीने लिहिलं. किती वर्षासाठी 3 वर्ष. हे सेकंड आणि हे थर्ड, ओके. आता आपल्याला माहिती आहे की पहिल्या वर्षी काहीतरी अमाऊंट आपल्याला मिळणार आहे, दुसऱ्या वर्षी पण असणार आहे आणि तिसऱ्या वर्षी पण असणार आहे. आता हे जेव्हा आपण पाहत असतो बघा ज्याला आपण ट्री मेथड इथं म्हणणार आहे तर त्याच्यामध्ये हे कसं काम करणार आहे तर पहिल्या वर्षी या 5000चे 8%, 5000चे 8%, मगाशी मी सांगितलं 5000
इंटू 8, तर पर्सेंटेजच्या चिन्हाला इथले 2 शून्य कॅन्सल होतात. मग हे किती झालं, तर हे किती आलं बघा 400. या ठिकाणी किती आलं, हे 400. त्यानंतर दुसऱ्या वर्षी काय होणार आहे, परत 400. तिसऱ्या वर्षी परत काय होणार आहे, 400. आता याच्या डाव्या बाजूला काहीच नसणार, याच्या उजव्या बाजूला हे वाढत जाणार आहे बघा. त्याच्यामुळं काय होणार आहे, तर पुढच्या वेळेस या 400चे 8%, म्हणजे इथं किती आलं 32. 400चे 8% बघा. पुन्हा तिसऱ्या वर्षी मात्र टोटल याच्यावरती, मग या 400चे परत 8%, ते किती आले 32. आणि या 400चे 32, या 400चे 32, बरोबर. आता या पुन्हा या 32 चे आपल्याला 8% म्हणजे 2 पॉइंट समथिंग. हे जे काही टोटल आपल्याला दिलेत, या सगळ्याची जर तुम्ही बेरीज केलीत तर आपल्याला किती मिळेल बघा, 400 400 400. इथं किती झाले आपले, तर आपले इथे जवळपास या ठिकाणी आपल्याला किती झाले, हे 1200. 1200 अधिक 32 32 32, म्हणजे हे जवळपास किती झाले 96. हे ठीक आहे 96 प्लस 2 पॉइंट म्हणजे समथिंग बघा, आपल्याला अराउंड आपल्याला हे मिळणार आहे 96 प्लस हे म्हणजे वरती जवळपास 98 पॉइंट समथिंग. म्हणजे चक्रवाढ व्याज आपल्याला जवळपास 1298च्या आसपास आपल्याला मिळेल. म्हणजेच एकूण काय बघा, या 2-3 कॉन्सेप्ट मधून आपल्याला काय झालं, तर असा जेव्हा प्रश्न विचारला जातो की चक्रवाढ व्याज काढणे, त्यावेळेस तुम्ही आपली ट्रॅडिशनल मेथड वापरू शकता. ही झाली पहिली मेथड, की अंतिम रक्कम बरोबर मूळ रक्कम अधिक चक्रवाढ व्याज. याच्यातून तुम्हाला काय होणार आहे, तर जे दिलेलं काही माहिती असेल त्याच्या आधारे तुम्ही हे तयार कराल. याच्यातून तुम्ही ही आपली ट्रॅडिशनल मेथड वापरून तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट काढता येईल. आता हे झालं ट्रॅडिशनल मेथड. या व्यतिरिक्त मी तुम्हाला पास्कल मेथड सांगितली. पास्कल मेथड मधून सुद्धा तुम्ही अप्रॉक्सिमेटली 5000 तुम्हाला काय येतं, उत्तर येतं. म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट सुद्धा आपल्याला पास्कल मेथडने काढता येऊ शकते. आता पास्कल मेथड कशी काम करते, तर मी तुम्हाला या ठिकाणी हे सांगितलं की पास्कल मेथडने तुम्ही चक्रवाढ व्याज काढू शकता. तर ते अशा पद्धतीनं वर्क होणार आहे. चक्रवाढ व्याज काढण्याची ही एक ट्री मेथड सुद्धा मी सांगितली, ज्याच्यातून तुम्हाला 1298-96च्या आसपास तुम्हाला काय मिळणार आहे, तर उत्तर मिळणार आहे. म्हणजे अशा रीतीने बघा, कोणतंही गणित आपण जेव्हा सोडवतो ना, तर ते गणित सोडवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे काय असतात, मार्ग असतात, वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. आपण जो पर्याय आपल्याला परीक्षेच्या दिवशी आपल्याला सुचणार आहे, त्याच्या आधारे आपण ते गणित सोडवलं पाहिजे. त्यामुळं मी जे सांगतोय ती एकच मेथड आपल्याला वापरायची का, तर नाही वापरायची. तुम्हाला जी सुटेबल, तुम्हाला जी परीक्षेच्या दिवशी सुचेल तीच मेथड तुम्ही काय करायची, वापरायची आहे. त्यामुळं प्रश्न क्रमांक जो 51 आहे बघा, त्याचं उत्तर असेल पर्याय 1. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रश्न 52वा. प्रश्न क्रमांक 52वा काय दिलेला आहे, तर प्रश्न क्रमांक 52वा, विवादात्मक लेखनात आपले मुद्दे मांडण्यासाठी कोणता संस्था प्रकार सामान्यतः वापरला जातो. आता बघा, हा जो काय प्रश्न आहे, तर तो आपल्याला इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल हा जो काय आपल्या अभ्यासक्रमातला जो काय टॉपिक आहे, तर त्या टॉपिक वरती आपल्याला हा प्रश्न विचारलाय. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं की जो प्रश्न आपण सोडवायला घेतोय तो प्रश्न नेहमी आपल्या अभ्यासक्रमाच्या कोणत्या टॉपिक वरती विचारलाय, कोणत्या टाईपचा विचारलाय, हे जेव्हा आपल्याला पहिल्याच याच्यामध्ये जेव्हा क्लिक होतं, त्यावेळेस आपल्याला त्याचं नेमकं त्या प्रश्नाला कशा पद्धतीने हाताळायचं हे लक्षात येण्यासाठी मदत होते. म्हणून नेहमी काय करायचं, हा सिलेबस मधल्या इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल या टॉपिकशी संबंधित आहे, ज्याच्यामध्ये बघा इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल मध्ये आहे ना, वेगवेगळ्या संस्था, आता हा थोडासा सायकोलॉजीशी संबंधित असणारा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या संस्था काय करू शकता, वापरून आपलं लिखाण, आपला संवाद हा इफेक्टिव्ह पद्धतीने मांडू शकता. मग याच्यामध्ये म्हटलंय बघा, विवादात्मक लेखनात आपले मुद्दे मांडण्यासाठी कोणता संस्था प्रकार या ठिकाणी वापरला जातो, तर समस्या आणि उपाय. समस्या आणि उपायामुळे काय होणार आहे की आपला जो युक्तिवाद आहे, तर त्या युक्तिवादाला मुद्देसूद पद्धतीनं मांडण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर समस्यांचं जेव्हा स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि आपल्याला त्याच वेळेस
उपाय पण सुचवावे लागतील, ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम असं सुद्धा म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी बघा याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 असेल. या व्यतिरिक्त बघा ज्याला आपण कारण आणि परिणाम म्हणतो, म्हणजे कॉज अँड इफेक्ट म्हणतो. आता कॉज अँड इफेक्ट म्हणजे काय, तर कारणे आणि स्पष्टीकरण. कारणे आणि स्पष्टीकरण देण्यासाठी की हे कारण आहे त्याचं स्पष्टीकरण हे आहे, ते आपण इथं वापरू शकतो. तुलना आणि विरोधाभास हे पूर्णपणे वेगळं आहे बघा. त्याच्यानंतर कालानुक्रमिक क्रम, म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कालानुक्रमे जर सांगायची असेल तर त्याच्यातून आपल्याला आपण कालानुक्रमिक क्रम वापरू शकतो. म्हणजे या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे की एक पूल बांधकाम प्रकल्पासाठी स्वच्छतेशी संबंधित करार आहे. जर काम नियत कालावधीमध्ये पूर्ण झाले नाही तर दंड पुढील प्रमाणे लागतो. पहिल्या दिवसासाठी 300, दुसऱ्या दिवसासाठी 350, तिसऱ्या दिवसासाठी 400. अशा प्रकारे तो वाढत जातो, अशा प्रकारे तो वाढत जातो. जर ठेकेदाराने एकूण दंड भरलेला आहे किती, 8,400 दंड भरलेला असेल तर त्यांनी काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस उशीर केला असा प्रश्न विचारलाय. आता यामध्ये बघा हे जे काही गणित आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर एक काम आहे त्या कामासाठी एक ठराविक वेळ दिलेली आहे. त्या वेळेमध्ये जर हे काम पूर्ण केलं नाही तर त्याला प्रत्येक दिवसासाठी तो दंड आकारला जातो आणि तो दंड प्रत्येक दिवसागणित वाढत जातो. म्हणजेच आपण हे म्हणूयात की अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या स्वरूपामध्ये हे वाढत जाणार आहे, एपी अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि मग या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये बघा पहिल्या दिवशी म्हणजेच ए, पहिला दिवस, फर्स्ट डे आपण म्हणतोय, तर ती पहिली टर्म दिली किती, 300. बरोबर, पहिलं टर्म इथं किती दिले, 300. आता याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, तर याच्यामध्ये डिफरन्स आहे बघा 50चा. म्हणजेच ते कितीने वाढत जाणार आहे, 50 रुपयाने वाढत जाणार आहे. याच्यामध्ये टोटल, याची टोटल किती भरलेली आहे, तर 8,400. मग आपल्याला याच्यात विचारलंय की याच्यामध्ये एकूण किती दिवसासाठी उशीर झाला असं विचारलेलं आहे. मग जेव्हा असं आपल्याला विचारलं जाईल तर त्यावेळेस बघा आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या आधारे हे सोडवू शकतो. पहिली टर्म आहे 300, आपल्याला डिफरन्स दिलेला आहे 50, SN दिलेला आहे म्हणजे टोटल भरलेले आहे किती, 8,400. मग आपल्याला काय काढायचं आहे याच्यामध्ये, N काढू आपण म्हणूयात. टोटल नंबर ऑफ डेज आपल्याला विचारलेत. मग हे कशा पद्धतीने काढतो आपण, SN इज इक्वल टू N/2 2A प्लस N-1 इंटू D, N-1 इंटू D. मग याच्यामध्ये टोटल किती दिली बघा, 84 से. ओके, म्हणजे 8,400 दिलेली आहे. N आपल्याला काढायचा, N आहे असाच आपण ठेवला. 2 इंटू 300 प्लस N-1 इंटू 50. त्याच्यानंतर बघा आता हे जर सगळं कॅल्क्युलेशन करत गेलो आपण तर आपल्याला ह्या पद्धतीने ते वाढत जाणार, आपल्याला काय मिळणार आहे तर समेशन मिळत जाणार आहे बघा. N या ठिकाणी 50. बरोबर. त्याच्यानंतर मग आपण हे जर N/2 ते 50 प्लस N. ओके, या बाजूला काय आहे परत, आता हे आपण जर पूर्ण केलं 84 आणि इथं हे आहे बघा 16 8 प्लस 50 N स्क्वेअर. ठीक आहे. मग आता हे इक्वेशन कसं तयार झालं, 50 N स्क्वेअर प्लस 550 N मायनस. ओके, अशा पद्धतीने हे इक्वेशन तयार झालं. आता जेव्हा हे इक्वेशन तयार होईल तेव्हा याच्यामध्ये आपल्याला हे पाहायचंय की याच्यामध्ये कॉमन कोणती टर्म आहे का, तर याच्यामध्ये कॉमन 50 आहे बघा. मग N स्क्वेअर प्लस 11N मायनस, याच्यातून जर 50 आपण बाहेर काढू तर याच्यातून किती असेल साधारणतः 336.
मग आपल्याला या इक्वेशनचे आता काय करायचे, फॅक्टर्स आपल्याला काढायचे. जर आपण फॅक्टर्स इथे काढले तर साधारणतः आपल्याला हे n, ओके, n प्लस 24n मायनस 13n साधारणतः आपल्याला हे इथं मिळणार आहे बघा. साधारणतः हे असेल मायनस 336. याच्यातून म्हणजे फॅक्टर काय झाले आपल्याकडं 3 प्लस 24 सॉरी n प्लस 24 n मायनस 13 म्हणजेच 13 हे काय असेल, हे निगेटिव्ह असेल 24, त्यामुळे हे उत्तर नसेल. मग n इज इक्वल टू 13. म्हणजेच बघा ज्या वेळेस आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये जी रक्कम वाढत गेली त्याची सम किती होती 8400 होती, तर आपल्याला n काढायचा होता, तर n इज इक्वल टू 13. मग इथं पर्याय आहे का बघा, n इज इक्वल टू 13. तर या ठिकाणी n इज इक्वल टू 13 आहे बघा, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 म्हणजे 53 या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. हे 53चं काय असेल तर उत्तर असेल. क्लिअर झालं, 53चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे की 54वा प्रश्न आहे. आता 54वा प्रश्न काय म्हटलंय की एका स्थानिक टपरीवरती आईस्क्रीम खरेदी करताना श्रुती व पूजा नेहमीच भिन्न चवीचे एक एक 2 गोळे घेतात. टपरीवर चॉकलेट, व्हॅनिला हे टोटल किती दिलेत, मग स्वाद, टोटल स्वाद आपण म्हणूया, टोटल स्वाद किती दिलेत तर 7 दिलेत, 7 दिलेले आहेत बरोबर. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, श्रुती किवी खात नाही आणि पूजा व्हॅनिला व स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खात नाही. तर पूजाला उपलब्ध असलेल्या जोड्यांच्या तुलनेत श्रुतीला निवडीची उपलब्धता किती असेल, म्हणजे या दोघांमध्ये दाखवणारा जो हे आहे तर हे विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये त्यांना नेहमी भिन्न भिन्न चवीचे 2 गोळे किती पैकी तर 7. म्हणजेच आपण म्हणूया दिलेल्या प्रश्नामध्ये बघा 7C2 सिलेक्शन आहे, चॉईस दिलेली आहे, त्यामुळे 7C2 आपल्याला जेव्हा चॉईस दिली जाईल तेव्हा आपण या ठिकाणी कॉम्बिनेशन. मग याच्यामध्ये बघा n फॅक्टर डिवायडेड बाय r n मायनस r फॅक्टर. मग या ठिकाणी आपल्याला काय होईल की 7 × 6 डिवायडेड बाय 2 म्हणजेच टोटल आपल्याकडे पर्याय किती उपलब्ध असतील 21 पद्धतीनं. मग याच्यामध्ये आपल्याला श्रुती म्हटलंय बघा, श्रुती. मग श्रुतीकडे आता एकूण 6, कारण का श्रुतीचं काय म्हटलेलं आहे की किवी खात नाही बरोबर आहे, म्हणजे 7 पैकी 1. मग 2 आपल्याला इथं दिसेल बघा 6C2 म्हणजेच 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे श्रुतीकडे किती पर्याय उपलब्ध असतील 15 पद्धतीनं. मग त्याच वेळेस पूजाकडे किती पर्याय असतील उपलब्ध बघा 5C2, कारण का काय म्हटलंय की पूजा 2 आईस्क्रीम जे आहेत म्हणजे व्हॅनिला व स्ट्रॉबेरी आईस्क्रीम खात नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे 5C2 या ठिकाणी बघा 5 × 4 डिवायडेड बाय 2 हे असेल 6. मग याच्यामध्ये काय म्हटलंय प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की मोर कॉम्बिनेशन्स दॅट श्रुतीला किती जास्त पद्धतीनं हे आईस्क्रीम निवडता येईल. तर बघा श्रुतीला 15 आणि पूजाला 10 म्हणजे या दोघांमधला फरक किती आला तर 5. याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3. म्हणजे हा आपल्याला परम्युटेशन कॉम्बिनेशनशी संबंधित असणारा काय आहे प्रश्न आहे. आणि परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये बघा ज्यावेळेस आपल्याला सिलेक्शन सांगितलं जातं त्यावेळेस आपण कॉम्बिनेशन वापरत असतो. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर झालं बघा पर्याय क्रमांक 3. पुढे दिलेल्या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ निवडा. ओके, ब्रेक अ लेग असा हा वाक्य प्रचार आहे बघा. मग दिलेल्या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ निवडा असं दिलेलं आहे. मग याच्यामध्ये बघा ब्रेक अ लेग विशेषतः हा शुभेच्छा देण्यासाठी वापरला जाणारा वाक्य प्रचार आहे. पुन्हा हा जो प्रश्न आहे तो इंटरपर्सनल कम्युनिकेशन स्किल या टॉपिकशी संबंधित आहे. आणि याच्यामध्ये बघा ब्रेक अ लेग असं जेव्हा म्हटलेलं आहे तर शुभेच्छा देण्यासाठी विशेषतः कॉमनली हे जे वापरलं जातं ना हे थिएटर आणि जिथं आपण म्हणूयात की परफॉर्मन्स असतो
अगदीच आपल्या याच्यामध्ये सांगायचं झालं तर आपण असं म्हणूयात की पहिल्या वेळेस, शक्यतो पहिल्या वेळेस ज्या वेळेस एखादा व्यक्ती एखादी गोष्ट सादर करतो त्यावेळेस त्याला शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ऑडियन्स मधून एक प्रकारे काय म्हटलं जातं की कम ऑन ब्रेक अ लेग म्हणजेच टू विश अ गुड लक असा शब्द वापरला जातो. म्हणजे शक्यतो ज्या ठिकाणी लोक आपल्याला पाहतात आणि ज्या ठिकाणी लोक आपल्याला जज करतात अशा ठिकाणी शक्यतो हा शब्द वापरला जातो. म्हणजेच तुम्ही अगदी समजा परीक्षेच्या हॉलमध्ये बसलाय, तुम्ही ब्रेक अ लेग म्हणू शकता, परंतु ज्या ठिकाणी तुमचा परफॉर्मन्स पाहिला जातो, ज्या ठिकाणी तुम्हाला जज केलं जाणार आहे आणि विशेषतः पहिल्या वेळेस त्यावेळेसच हा शब्द प्रयोग वापरला जातो ब्रेक अ लेग. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक जो 56 आहे तर याच्यामध्ये काय म्हटलंय प्रश्न क्रमांक 56 मध्ये हर्ट ऑफ द मॅटर या विधानामध्ये ऑफ काय निर्देशित करतो म्हणजे हा जो काही वाक्य किंवा हे जे काही सेंटेन्स दिले याच्यामध्ये ऑफ काय दाखवतं तर बघा हा जो शब्द आहे तो काय दाखवणार आहे हर्ट ऑफ द मॅटर. म्हणजेच हर्ट द मॅटर याचा अर्थ वेगळा होईल. हर्ट ऑफ द मॅटर याचा अर्थ असेल की संबंध किंवा जोड, म्हणजेच आपण म्हणूयात की रिलेशनशिप किंवा कनेक्शन याच्यासाठी हा शब्द वापरलाय. म्हणजे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. बघा ताबा हा तर होणारच नाहीये, स्थान नाहीच आहे, वेळेशी संबंधित नाहीच आहे, त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 57वा प्रश्न आहे. वाक्यातील निहित मुख्य कल्पना काय आहे असं म्हटलेलं आहे. आता वाक्य काय दिलंय बघा, तासांच्या सरावानंतर तो शेवटी चित्रकलेमध्ये प्रभुत्व मिळवले. म्हणजे तासाभराच्या सरावानंतर त्याने शेवटी चित्रकलेमध्ये प्रभुत्व मिळवले. आता याच्यामध्ये कल्पना म्हटले मुख्य कल्पना काय, त्याला चित्रकलेत रस होता म्हणून त्याने तासाचा सराव केला आणि पुढे प्रभुत्व मिळवलं असा त्याचा अर्थ होत नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये काय म्हटलंय चित्रकलेचा सराव करणे कठीण होतं म्हणून त्यांनी तासाभराचा सराव केला तर नाही, हे वाक्य एकमेकांशी संबंधित असलं पाहिजे, लक्षात ठेवा. त्यामुळे चित्रकलेचा सराव करणे कठीण आहे तेही चुकीचं आहे. चित्रकला आव्हानात्मक होती म्हणून त्याने तासाभराचा सराव केला आणि शेवटी तो प्रभुत्व मिळवलं असा त्याचा अर्थ होत नाही. समर्पणामुळे प्रभुत्व मिळवता येते, म्हणजे त्याने प्रभुत्व मिळवण्यासाठी त्याने सराव केला आणि स्वतःला समर्पित केलं, याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल तर उत्तर असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक जो 58वा आहे तर या प्रश्न क्रमांक 58वा जो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय की पुढे एक क्रिया व त्यानंतर ए व बी हे 2 संदर्भित तथ्य दिली आहेत. क्रिया पूर्ण करण्यासाठी उचित पर्याय निवडा. ओके, अंकु, चिंतू, कर्णू, नीतू एका शर्यतीत धावले. सर्व मुलांनी एकाच रेषेमधून एकाच वेळी शर्यत सुरू केली. पुढील तथ्य वापरून शर्यत जिंकणारी व्यक्ती निवडा असं म्हटलेलं आहे. आता बघा की याच्यामध्ये काय दिलंय, तुम्हाला एक माहिती दिली आणि ती माहिती पूर्ण करण्यासाठी किंवा त्या माहितीचं उत्तर देण्यासाठी पुढील वाक्य हे म्हणजे कितपत त्यांचा वापर केला जाऊ शकतो, ज्याला आपण डेटा सफिशियन्सी म्हणतो बघा, की त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. मग इथं काय विचारलंय की चित्तूच्या वेगाची द्विगुण, आपण म्हणूयात की वेग, स्पीड. ओके, हे तिचं स्पीड असेल, मग आपण इथं घेऊयात कोणाचं स्पीड आहे तर चित्तूचं. त्याच्यानंतर अंकुच्या वेगाची इक्वल टू एस. हे सगळं काय आहे तर इक्वल आहे असं म्हटलंय. जेव्हा विजेत्याने शर्यत पूर्ण केली तेव्हा अंकु, कर्णू आणि नीतू यांनी धावलेल्या अंतराची सरासरी अंकु व कर्णू यांच्या धावलेल्या सरासरी इतकी होती. म्हणजे या तिघांची एकत्रित सरासरी या अंकु आणि कर्णूच्या सरासरी इतकी होती. तर
तथ्यांपैकी एक वापरून क्रिया पूर्ण करता येईल, परंतु दुसरे तथ्य वापरून ही पूर्ण करता येणार नाही, तर हे काय असेल? चूक असेल. त्याचं कारण आहे की आपल्याला या ठिकाणी जे काही माहिती आहे ती पूर्ण करण्यासाठी तुमच्या लक्षात आलं असेल बघा की जर समजा फक्त स्पीड दिलंय आणि आता या ठिकाणी दोघांची सरासरी दिली, म्हणजे जर आपल्याला समजा टोटल काढायचं झालं किंवा एकाचं जर स्पीड काढायचं झालं तर दोन्ही तथ्य एकत्रित वापरून क्रिया करता येईल, पण कोणतेही एकच तथ्य वापरून क्रिया पूर्ण करता येणार नाही. तर याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दुसरा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न दिलाय की खालील आकृतीमध्ये, हा व्हेन डायग्रामशी संबंधित प्रश्न आहे बघा, ज्याच्यामध्ये बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळणाऱ्या मुलांची संख्या दर्शवलेली आहे. एकूण मुलांची संख्या 400 असल्यास किमान 2, किमान म्हटलंय बघा, किमान म्हणजे ऍटलिस्ट म्हटलंय, कमीत कमी 2, म्हणजेच आता जास्तीत जास्त किती खेळू शकतात ते? हे 4ही खेळू शकतात. म्हणजे खेळणाऱ्या 2 मुलांचे टक्केवारी किती आहे, मुलांची टक्केवारी किती आहे असं म्हटलंय. आता याच्यामध्ये बघा एकूण किती दिलेत, तर एकूण दिलेत 400. ठीक आहे. किमान 2 म्हटलंय. आता जेव्हा आपण ही व्हेन डायग्राम बघतो तेव्हा आपल्याला हे माहित असलं पाहिजे बघा की जे असं इंटरसेक्ट आपल्याला इथं करणार आहे, तर याचा अर्थ हे 10 आहे बघा. इथं हे 2 म्हणजे क्रिकेट आणि बास्केटबॉल, त्याच्यानंतर बास्केटबॉल आणि फुटबॉल, त्याच्यानंतर व्हॉलीबॉल आणि फुटबॉल, त्याच्यानंतर क्रिकेट आणि व्हॉलीबॉल. किमान 2 म्हटले, याचा अर्थ कमीत कमी 2, जास्तीत जास्त 3ही खेळणारे असतील तरी चालतील किंवा अगदी 4ही खेळणारे असतील तरी चालतील. मग जेव्हा आपण हे सगळे नंबर बघू बघा, इथला नंबर, हा नंबर, हा नंबर, हा नंबर, ह्याची टोटल जर आपण केलीत तर तुम्हाला हे 10, हे सगळे जे आपल्याला टोटल करायचे आहे बघा, तर जेव्हा आपण ही टोटल करू तेव्हा टोटल तुम्हाला याची काढता आली पाहिजे की 10 अधिक इथे आपण म्हणूयात 5 अधिक 12 अधिक 8 अधिक 3 अधिक 4 अधिक परत 10 झाले बघा 10, तर पण 20 20 तसे 7 आणि 5 12. ठीक आहे, म्हणजे हे 52 आलं बघा, 52. आता हे 2च खेळ खेळणारे, किमान 2 खेळणारे किती आहेत, तर 52 लोक आहेत, 52 खेळाडू आहेत. तर विचारलं की त्यांची टक्केवारी किती असेल. मग आपण टक्केवारी कशी काढतो बघा, एकूण संख्या किती आहे 400, कुणाच्या म्हणजे 400च्या कोण आहेत हे किमान खेळणारे किती आहेत, तर 52 आहेत. किमान किती आहेत, तर 52 आहेत. मग याची टक्केवारी काढायची. मग याची टक्केवारी आपण कशी काढतो बघा, 2 शून्याला हे 2 शून्य गेले, इथं 4 आहे बघा, मग 4चं आपल्याला इथं असेल की 12. याचा अर्थ याची टक्केवारी किती आली बघा, 13%. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल, उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 60वा जो आहे तर तो तुमचा कॅन्सल केलेला आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 59चं उत्तर असेल 13, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बघा 61 आहे. आता प्रश्न क्रमांक 61 जो आहे, खालील प्रश्न वाचा, नंतर काळजीपूर्वक उत्तर द्या असं म्हटलेलं आहे बघा. खालील पर्यायामध्ये कोणती आकृती इतरांपेक्षा सर्वात वेगळी आहे असं म्हटलंय. आता याचं निरीक्षण केल्यानंतर चौथी आकृती बघा या ठिकाणी आहे, त्यामुळं याचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये हे जे दुसरं आहे आकृती, याचा पॅटर्न बघा, एरोची डिरेक्शन बघा, तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक हा 62वा आहे बघा. आता या 62व्या प्रश्नांमध्ये काय म्हटलेलं आहे, जो प्रश्न क्रमांक 62 जो आहे, तर या प्रश्न क्रमांक 62 मध्ये आपल्याला दिलेला आहे की खालील माहितीच्या आधारे ओके 7 टॉवर आपल्याला या ठिकाणी दिलेत. कुठले कुठले टॉवर आहेत, पी क्यू आर एस टी यू आणि व्ही आहेत. पी आणि व्ही हे एस च्या उत्तरेला आहेत. ठीक आहे, आपण म्हणूयात की एस कोणाची तरी एक निश्चित. मग आपण काय करूया, दिशादर्शक मध्ये बघा नेहमी काय करायचं, एक पॉइंट कुठला तरी घ्यायचा, नेहमी आपण उत्तरेला बघतोय असं दाखवायचं, म्हणजेच ही उत्तर दिशा झाली. किंवा नेहमी काय करायचं, आपण उत्तरेला बघतोय मग आपली डावी बाजू आपली उजवी बाजू, मग ही पूर्व असेल, ही पश्चिम असेल आणि ही काय असेल, दक्षिण असेल. आता इथं काय म्हटलं, एसच्या उत्तरेला कुठेतरी आपल्याला काय दिसेल, हे म्हणजे एसचं ठिकाण आपल्याला एक दिलंय. ठीक आहे, एसशी संबंधित अजून काय दिलंय का बघा,
तर क्यू हे टीच्या पश्चिमेस आणि एसच्या उत्तरेस आहेत. तर क्यू सुद्धा एसच्या काय आहे उत्तरेला, म्हणजे एसच्या उत्तरेला कोण कोण आहे तर पी, व्ही आणि क्यू असं दिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर यू टॉवर आरच्या पूर्वेस आहे आणि एस हे व्हीच्या दक्षिणेला आहे. याचा अर्थ व्ही याच्या वरती असेल बघा, व्हीच्या काय म्हटलेलं आहे दक्षिणेला आहे. व्ही हे टीच्या पश्चिमेला आहे म्हणजे टी इकडं असेल आणि आर च्या उत्तरेस फक्त 2 टॉवर्स म्हणजे कुठले यू आणि टी. याचा अर्थ यू आणि टी याचा अर्थ आर इकडे कुठेतरी आपल्याला असेल. आता याच्यात काय म्हटलंय दिलेल्या माहितीतील नेहमी सत्य असणारे विधान निवडा असं म्हटलंय बघा. नेहमी सत्य असणारे म्हणजे दिलेल्या माहितीमध्ये कोणती माहिती आहे की जी नेहमी खरी असेल. आता याच्यामध्ये काय म्हटलंय की यू टॉवर आरच्या पूर्वेस असावा, कारण काही प्रश्नामध्येच दिलेलं आहे नेहमी सत्य. नेहमी लक्षात ठेवा, ऍक्च्युली हे सगळं हे करायची पण आपल्याला आवश्यकता नाहीये. प्रश्नामध्ये दिलंय बघा की यू टॉवर आरच्या पूर्वेस असेल, नेहमी सत्य असेल. याचा अर्थ 62चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य आकृती येईल, तर ती योग्य आकृती कोणती आहे तर ती निवडा असं म्हटलेलं आहे. मग आता याचं बारकाईने निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी नेमका कोणता पॅटर्न वापरलेला आहे. आता असे जे प्रश्न असतात ना ज्याला आपण म्हणजे आन्सर फिगर्स किंवा मॅट्रिक्स किंवा क्वेश्चन मार्क असं म्हणतो, त्याच्यामध्ये निरीक्षण खूप चांगलं असणं आपल्याला अपेक्षित असतं बघा. मग आता याच्यामध्ये आपण जेव्हा म्हणणार आहे तेव्हा बघा पहिली आकृती जी आहे, पहिली आकृती किंवा सॉरी दुसरी आकृती जी आहे हा पहिल्या आकृतीचा काय असणार आहे तर भाग असणार आहे, म्हणजे ज्याला आपण एम्बेडेड इमेज सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे दुसरी आकृती ही पहिल्या आकृतीचा भाग असेल. म्हणजे हे जे आहे हा पॅटर्न तो तुम्हाला खाली पर्यायामध्ये कुठं दिलाय बघा. आता हा जो पॅटर्न आहे तो इथे दिलाय, परंतु याला बॉक्स आहे का तर नाही. त्यामुळे याचं उत्तर काय झालं पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे या 63चं काय असेल उत्तर असेल. चला पुढे जाऊयात. त्यामुळे प्रश्न क्रमांक बघा 64वा प्रश्न आहे. आता खालीलपैकी संख्या किती संख्यांना 198 ने भाग जात नाही असं म्हटलं. 198 ला भाग जात नाही. आता पहिली तर गोष्ट असे जे प्रश्न असतात ना तर असे प्रश्न म्हणजे मी सुरुवातीलाच म्हटलं बघा की आयुष्य सुंदर आहे, पण नेमका कोणता प्रश्न सोडवायचा आणि कोणता प्रश्न सोडून द्यायचा हे समजलं तर आपल्याला लक्षात येणार की आपण सीसॅटचा पेपर कशा पद्धतीने हाताळतो. कारण का मी सुरुवातीलाच म्हटलं की या प्रश्नपत्रिकेमध्ये जवळपास 40-45 प्रश्न हे सोपे आहेत, जवळपास 10 ते 15 प्रश्न हे मध्यम आहेत आणि जो उरलेले प्रश्न हे अवघड आहेत. मग नेमकं आपण म्हणतो ना की माझ्याच वाट्याला अवघड प्रश्न का आला, तर हे याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कळालं पाहिजे की कोणत्या प्रश्नाशी किती. आणि लक्षात ठेवा की बुद्धांचं एक वाक्य आहे बघा की आपल्याला जर आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर कोणत्या व्यक्तीच्या नादाला लागायचं नाही हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे ज्याच्याशी कोणाशी वाद घालायचा नाही हे आपल्याला कळालं पाहिजे. तसंच सीसॅट मध्ये बघा कोणत्या प्रश्नाशी वाद घालायचा, कारण का असे प्रश्न हे मुद्दामून असतात जेणेकरून तुमचा वेळ जावा. जसा मी पहिला प्रश्न आपण 51वा प्रश्न पाहिला की जो प्रश्न तुमचा वेळ खाऊ प्रश्न असणार आहे. म्हणजे आपल्याला नेहमी काय करायचंय, आपल्याला परीक्षेमध्ये पास व्हायचंय, आपल्याला त्या प्रश्नासोबत युद्ध करायचं नाहीये. त्यामुळं काय करायचं, काही प्रश्न जे आहेत जर आपल्याला एखादा प्रश्न हा 2 मिनिटांपेक्षा 2 मिनिटं पण तशी खूप झाली, पण जर 2 मिनिटांपेक्षा जर एखादा प्रश्न जास्त वेळ घेत असेल तर असा प्रश्न नेहमी आपण काय केला पाहिजे तर सोडून द्यायला शिकलं पाहिजे किंवा तो नंतर परत त्याला रिव्हिजिट केले पाहिजे. कारण का काय होतं अशा प्रश्नांमध्ये आपला वेळ जातो आणि जे प्रश्न खरेच सोपे आहेत ते कुठेतरी मध्ये आधी असतात आणि मग ते प्रश्न आपल्याला सुटत नाहीत. मग आपल्याला घरी आल्यानंतर लक्षात येतं की अरे हा प्रश्न आपल्यासाठी सोपा होता. त्यामुळे नेहमी काय करायचं, जर तो प्रश्न 2 मिनिटांमध्ये जर आपल्या लक्षात आला सुटत असेल तर काय करायचं तर तो आपण सोडवून बघायचा, नाहीतर असे काही प्रश्न सोडून द्यायचे. मग आता या प्रश्नाला आपण प्रयत्न करू. खालीलपैकी किती संख्यांना 198. आता एकतर तुम्हाला या सगळ्यासाठी पाहावं लागेल किंवा मग 198चे तुम्हाला फॅक्टर काढावे लागतील. 198चे फॅक्टर काढून तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, यांना भाग जातो का चेक करावं लागेल. म्हणजे हा पुन्हा वेळ खाऊ प्रश्न आहे. असे एकतर प्रश्न सोडून द्यायचे
किंवा शेवटी त्याला व्हिजिट करायची. मग याचं उत्तर काय असेल बघा, खालीलपैकी किती संख्यांना 198 ने भाग जात नाही, तर त्याचं उत्तर आहे 8. त्याचं उत्तर काय आहे? 8. पर्याय क्रमांक 1. आता ते सगळं तुम्हाला चेक करावं लागेल की भाग जातो की नाही जात. ठीक आहे, त्यामुळं याचं पर्याय क्रमांक काय असेल? 1. ठीक आहे, पुढे 65. आता इथे 65 मध्ये काय म्हटलंय बघा, जांभूळ व चिक्कूच्या विविध संमिश्र प्रकाराची एकूण 48 झाडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सर्व 36 विद्यार्थ्यांनी मिळून त्यांच्या परिसरामध्ये लावली. ठीक आहे, प्रत्येक मुलांनी जांभळाच्या जातीच्या 3 आणि 2 मुलींनी मिळून प्रत्येकी गटाने मिळून चिक्कूच्या जातीचे 1 झाड लावले. तर वरील माहितीच्या संदर्भात सत्य नसलेले विधान निवडा म्हटले. सत्य नसलेले विधान निवडायला आपल्याला सांगितलेलं आहे. सत्य नसलेले विधान निवडायला सांगितले. मग बघा, या केसमध्ये आपल्याला दिलेली माहिती काय आहे, तर एकूण या शाळेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत, तर या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांची संख्या आहे. विद्यार्थी संख्या किती आहे, तर एकूण आपल्याला दिलेली आहे तर 36. बरोबर आहे, एकूण विद्यार्थी किती आहेत, तर 36 आहेत. म्हणजे एकूण संख्या दिलेली आहे 36. त्यांनी एकूण किती झाडे लावलेली आहेत, एकूण झाडे किती लावलेली आहेत, तर त्यांनी 48. बरोबर आहे, त्यांनी एकूण 48 झाडे त्यांनी लावलेली आहेत. मग या वर्गामध्ये बघा, मुलं आहेत म्हणजेच बॉईज आणि मुली आहेत. ओके, त्यामुळे आता याच्या विद्यार्थ्यांची संख्या किती झाली, 36. आता यांनी झाडं जी आहेत, यांनी जी झाडं आहेत तर ती कशा पद्धतीने लावलेली आहेत बघा, तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की 3b + g/2 48. कारण का इथे काय म्हटलंय बघा, तर प्रत्येक मुलाने जांभळाच्या जातीच्या 3 आणि 2 मुलींनी मिळून गटाने मिळून जातीचे 1 झाड. याचा अर्थ इथं काय झालं, 3b + g/2 48 आपण असं म्हणूयात. आता याच्यामध्ये तुम्हाला 2 इक्वेशन मिळालेत बघा, इथे b + g = 36. आता याच्यामध्ये तुम्हाला जर हे इक्वेशन मध्ये जर कोणाची एकाच व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्हाला हे इक्वेशन एक समान केलं पाहिजे. कोणाची तरी एकाची व्हॅल्यू समान केली पाहिजे. मग आपल्याला एकाची व्हॅल्यू कोणाची समान करता येईल बघा, तर याची. मग याला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर ते काय असेल, मग 3 ने मल्टिप्लाय केलं तर बघा 3b 3g = 18, 9 आणि 1 10. ओके, त्याच्यानंतर इथे काय बघा, आता हे 3b + g/2 = 48 असं जेव्हा इथं दिलेलं आहे बघा, असे जेव्हा दिलेले आहे तर याच्यामध्ये आता चिन्ह जर चेंज केलं आपण तर हे b ला b, 3b ला 3b कॅन्सल झालं बघा. 3g g/2 हे किती आलं, जवळपास हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही 60. ठीक आहे, हे पुन्हा सॉल्व करा. 6g g/2 60 म्हणजेच काय आलं, 5g /2 = 60. याचाच अर्थ g / 125. आता हे सगळं करावं लागत नाही ऍक्च्युली. तुम्हाला जर स्पीड कॅल्क्युलेशन येत असेल तर तुम्ही इथंच त्याचं उत्तर काढू शकता. याचा अर्थ काय झाला, इथे काय आलं बघा, इथे g 24. हा, मुली किती आल्या, 24. ही व्हॅल्यू तुम्ही याच्यामध्ये जर पुट केली तर तुम्हाला बॉईज मिळतील. किती आले बॉईज, मग 12. आता हे झालं या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे बॉईज तुमच्याकडे किती आहेत, तर 12 आणि मुली किती आहेत, तर 24. मग आता आपण या प्रश्नाकडे जाऊयात परत. मग आलेल्या याच्यामध्ये बघा, मुलींची संख्या आली 24 आणि मुलांची संख्या आली 12. मग विचारलंय की सत्य नसलेलं, या शाळेमध्ये मुलांपेक्षा 12 मुली जास्त आहेत का, तर आहेत. वरील बाबीत लावलेल्या एकूण झाडांची संख्या जर 49 असेल तर त्या शाळेतील मुलींची संख्या निश्चितपणे मुलांपेक्षा 14 ने जास्त असेल. हेही बरोबर आहे बघा, कारण का प्रश्नामध्ये तुमच्या लगेच लक्षात येईल की जर झाडांची संख्या 49 झाली तर मुली निश्चितपणे मुलांपेक्षा मुली ह्या 14 ने काय होतील, जास्त होतील. त्यानंतर बघा, या शाळेत 14 मुलं आहेत, म्हणजेच इथं मुलं किती आहेत, 12. त्यामुळं हे पर्याय क्रमांक 3 65चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. क्लिअर झालं. ठीक आहे, पुढे जाऊयात.
प्रश्न क्रमांक बघा 66वा. आता प्रश्न क्रमांक 66 म्हटलं, याच्यामध्ये त्यांनी एक कोडिंग डिकोडिंगचा हा प्रश्न आहे, किंवा तुम्ही त्याला ट्री सुद्धा म्हणू शकता, की कशा पद्धतीनं दिलेला जो शब्द आहे तर त्याला सांकेतिक अंक दिलेत बघा. मग आता इथं काय म्हटलंय, डिअर आहे. मग आता हे जर आपण पाहिलेत तर हे आपल्याला अशा पद्धतीने दिलेले आहेत बघा. आणि चौथा आपल्याला इथं दिलाय शब्द, तो दिलेला आहे. जेव्हा आपण हे सगळे शब्द बघणार तेव्हा तुमच्या लक्षात येईल की चौथा जो शब्द आहे बघा इथं, राईट. आता याच्यामध्ये काय दिलंय, आता पहिली तर गोष्ट, अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, तर एकतर तुम्ही हे सगळे एकाखाली एक लिहू शकता, किंवा तुम्ही असं एका समोर एक आणि याच्यातून पाहायचं की याच्यामध्ये कॉमन म्हणजे रिपिटेशन कोणाचं जास्त झालंय. तर आता याच्यामध्ये रिपिटेशन जर तुम्ही बघाल की इथं ए आहे, ई आहे, ए आहे, ई आहे, ए आहे, ई आहे, तर ए आहे, म्हणजे ए हा सगळीकडे आहे. याचा अर्थ ए सगळीकडे असणार, तर याच्यामध्ये असा कोणता अंक आहे जो सगळीकडे आहे बघा, तर तो आहे 3. म्हणजेच ए ला काय झालं, तर ए चा आला कोड आला 3, बरोबर. ए ला 3 आलं. त्याच्यानंतर मग आपल्याकडे ई ला काय येईल बघा, ई ला काय असेल साधारणतः जर आपण कम्पेअर केलं तर याच्यामध्ये, त्याच्यानंतर आर ला काय येईल, आर इथे आहे, आर इथे पण आहे, आर इथे पण आहे. त्याच्यानंतर मग आर ला काय आलं, तर 4. आपल्याला काय विचारलंय बघा, आपल्याला विचारलंय की आर ई एम. मग याचा अर्थ ए ला झालं जर 3, ए ला 3, आणि आर ला काय दिलेलं आहे, तर आर ला दिलेलं आहे 4. मग याचा अर्थ हा पर्याय कट झाला, हा पर्याय कट झाला इथे. त्याच्यानंतर बघा ई, ई बरोबर आहे. मग ई ला काय आलं, किंवा आपल्याकडे एम पण आहे, इथे एम आहे, आपल्याकडे इथं 5 असेल. तर मग याचा अर्थ इथे 3, 4, 3, 5, 2. याचा अर्थ ई ला 2 आलं, ई ला बघा इथे 2 आहे. पर्याय क्रमांक बघा दुसरा, याचं काय असेल, उत्तर असेल. म्हणजे थोडक्यात काय की कोडिंग डिकोडिंग मध्ये कोड जो आहे तो रिपिटेटिव्ह कोणाचा आला. आता याच्यामध्ये हा जो काय कोड आला तो एक्झॅक्ट येणार आहे का, तर नाही येणार आहे. हा कोड येणार आहे तो म्हणजे शक्यतांवर आधारित असणार हे कोडिंग डिकोडिंग आहे. त्यामुळं तुम्हाला एक्झॅक्ट याचा कोड मिळतोय का, तर एक्झॅक्ट कोड मिळत नाही, तो शक्यतांवरती आधारित. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दुसरा. क्लिअर झालं, ठीक आहे. पुढे 8 भाऊ आणि 4 बहिणींपैकी, 8 भाऊ आणि 4 बहिणींपैकी 2 बहिणी आणि 3 भाऊ अशी 5 सदस्यांची समिती बनवायची. म्हणजे या ठिकाणी काय करायचं, आपल्याला एक कमिटी बनवायची. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, तर सिलेक्शन करायचंय. सिलेक्शन करायचंय म्हणजे आपल्याला काय करायचंय या ठिकाणी, तर कॉम्बिनेशन असणार आहे आपल्याला या ठिकाणी, कॉम्बिनेशन. त्यामुळं कॉम्बिनेशन मध्ये नेहमी लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्हाला आणि विचारलं जातं तर त्यावेळेस काय करायचं, तर मल्टिप्लिकेशन करायचं, मल्टिप्लिकेशन. आणि ज्या वेळेस तुम्हाला किंवा विचारलं जाईल, और दिलं जाईल, तर त्यावेळेस काय करायचं, तर ऍडिशन करायची. म्हणजे आणि जेव्हा दिलं जाईल त्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करायचं, आणि किंवा जेव्हा दिलं जाईल तेव्हाच ऍडिशन करायची. मग या प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा, या प्रश्नामध्ये म्हटलंय की 5 सदस्यांची कमिटी बनवायची. सदस्य किती असणार आहेत, 5. त्याच्यामध्ये 2 काय असल्या पाहिजेत, तर 2 बहिणी असल्या पाहिजेत, आणि 3 काय असले पाहिजेत, भाऊ असले पाहिजेत. आता बहिणी या ज्या 2 असणार आहेत, या 2 बहिणी असणार आहेत, तर त्या किती पैकी असणार आहेत, तर 4 पैकी. आणि हे जे 3 भाऊ आहेत, म्हणजे बघा 5 सदस्यांची एक समिती बनवायची, ज्यामध्ये 2 बहिणी असतील किती पैकी, 4 पैकी. 3 भाऊ असतील किती पैकी, 8 पैकी. याचाच अर्थ हे सिलेक्शन करायचंय. हे काय करायचंय, सिलेक्शन करायचंय. म्हणजेच आपल्याकडे जेव्हा शक्यता, आपण आणि म्हणतो इथे, आणि म्हणजेच सिलेक्शन जेव्हा करायचंय त्यावेळेस बघा, मग एकूण बहिणी किती आहेत, 4.
मग 4 पैकी 2 इंटू, का तर या ठिकाणी काय आहे आणि आहे, इंटू 8 पैकी 3 भाऊ. मग आपण जेव्हा हे सोडवतो बघा तेव्हा आपल्या काय लक्षात येईल, म्हणजे हे कशा पद्धतीने असणार आहे, NCR n फॅक्टोरियल डिवायडेड r n मायनस r फॅक्टोरियल. म्हणजेच हे काय झालं तर 4. आता हे जेव्हा आपण सोडवतो तेव्हा ते कसं सोडवतो बघा, 4 फॅक्टोरियल डिवायडेड बाय r n मायनस म्हणजेच 2 फॅक्टोरियल आलं इथे, म्हणजेच 4 इंटू 3 डिवायडेड बाय 2, बरोबर. 4 इंटू 3 डिवायडेड बाय 2 इंटू सिमिलरली आपण याच पद्धतीने हे सोडवू शकतो. मग हे किती आलं, 8 गुणिले 7 गुणिले 6, कारण का 5 फॅक्टोरियलला 5 फॅक्टोरियल काय होईल, कॅन्सल होईल. मग इथे आलं 3 इंटू 2 इंटू 1. ओके, मग त्यामुळं 2 ला 2 कॅन्सल, म्हणजेच काय आलं बघा इथे 2 ते 6 आलं आणि इथून, म्हणजेच आपण 2 बहिणी 4 पैकी 6 पद्धतीने म्हणजे 6 वेळा 6 वेगवेगळ्या पद्धतीने आपण सिलेक्ट करू शकतो. आणि 3 भाऊ 8 पैकी आपण किती, 56. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय दिसेल, 56. आता बघा एक इंटरेस्टिंग तुम्हाला हे सांगतो, ते म्हणजेच काय तर या दोघांचा गुणाकार म्हणजे आपल्याकडं किती वेगवेगळ्या प्रकारे आपण सिलेक्ट करू शकतो. मग 6 गुणिले 36 जेव्हा असं असेल तेव्हा पर्यायाकडे बघितलं तुमच्या लक्षात येईल बघा, एकक स्थान, आणि आपल्याला माहिती एकक स्थान आपण उजव्या बाजूने जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हा 6 गुणिले 6 तर आपल्याला काय दिसेल, 36. ओके, 36 म्हणजे त्यापैकी 6 आलं इथे, कॅरी किती झालं, 3. आणि मग त्यामुळे बघा पर्याय इथं चौथा. काय होतं की तुमचे पुढचे जे काही 2-3 सेकंद आहेत ना ते 2-3 सेकंद सुद्धा वाचतात, कारण का प्रत्येक प्रश्नामागे जर तुमचे 4 ते 5 सेकंद जरी वाचले, अगदी 10 सेकंद जरी वाचले तरी 80 प्रश्नामध्ये तुमचे जवळपास, म्हणजे जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 13-14 मिनिट तुमच्या अख्ख्या पेपरमध्ये वाचणार आहेत. त्यामुळं काय करायचं, जिथं जिथं कॅल्क्युलेशन स्पीडनी करता येईल तिथं स्पीडनी करत राहायचं. हे सगळं आपल्याला ऍक्च्युली तुम्हाला समजून सांगण्यासाठी करावं लागतं, एवढं सगळं करायची गरज नसते. आपल्याला जेवढं शॉर्टमध्ये करता येईल तेवढं तुम्ही ते शॉर्टमध्ये करायला शिका, हे प्रॅक्टिसनी होणार आहे. जसं इथं मी आता सांगितलं तुम्हाला, इथं 6 आहे, इथं 6 आहे, 6 गुणिले 6 आपल्याला माहिती आहे की एकक स्थानी 6 येणारच आहे. पर्यायात बघितलं की आपल्याला इथं कुठं दिसतंय बघा, 6 इथेच दिसतंय, डायरेक्ट मार्क करा ना. हे पुढचं सुद्धा कॅल्क्युलेशन तुमचं स्पीडमध्ये होणार आहे बघा. त्यामुळे याचं काय असेल, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा इथं काय म्हटलेलं आहे की जर, इथे म्हटलंय बघा, जर अधिक म्हणजे गुणाकार, वजा म्हणजे भागाकार आणि भागाकार म्हणजे वजा, तर गुणाकार म्हणजे अधिक, असं त्यांनी दिलेलं आहे. तर हे जे इक्वेशन दिलंय आपल्याला इथे, 30 गुणिले 6 भागिले 9 वजा 5 अधिक 8. आता जर आपण हे दिलेल्या नियमानुसार जर चेंज केलं तर हे इक्वेशन आपल्याला कसं बनणार आहे, इक्वेशन मध्ये काय म्हटलंय, गुणाकारला काय म्हटलंय या ठिकाणी, अधिक म्हटलंय. याचा अर्थ गुणाकारला अधिक जर असेल तर 30 अधिक 6, भागाकाराला काय म्हटलंय या ठिकाणी बघा त्यांनी, वजाबाकी, बरोबर, भागाकाराला वजाबाकी, म्हणजे इथं आलं 9. वजाबाकीला काय म्हटलं इथं त्यांनी, भागाकार, म्हणजे भागिले 5 अधिक, सॉरी इथे अधिकला काय म्हटलंय, गुणाकार. आता आपल्याला या ठिकाणी बघा व्ही बोर्ड मास हे आपल्याला वापरायचं, आणि ह्यात सुद्धा वापरत असताना आपण कुठून वापरायचं, हे लेफ्ट टू राईटच्या याने आपल्याला जायचंय. मग याच्यामध्ये लेफ्ट टू राईट आपण जेव्हा जाणार आहे, व्ही बोर्ड मास लेफ्ट टू राईट, याचा अर्थ बघा पेनकुलम आहे, ब्रॅकेट आहे, डिव्हिजन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन आहे आणि सबट्रॅक्शन, अशा पद्धतीने आपल्याला जायचंय. या सिक्वेन्सने जर आपण गेलो तर पहिलं काय असेल, पहिल्यांदा आपल्याला इथं भागाकार आपल्याला या ठिकाणी होणार आहे, म्हणजे जिथं 9 भागिले काय येईल 5, नंतर गुणाकार, हे तुम्ही इथं आता आहे त्याच लगेच ठिकाणी करू शकता बघा. म्हणजे इथं समजा 30, जर आपण हे केलं तर इथे किती आलं, 72 भागिले 5. हे सगळं जर कॅल्क्युलेट, आता इथे पण तुम्ही ऍडिशन पहिलं करा, जर हे केलं तुम्हाला किती मिळेल, 3 18, 180 वजा इथे किती आहे डिव्हिजनला 5. हे जर कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला उत्तर मिळेल किती, अप्रॉक्सिमेटली बघा साधारणतः म्हणजे 21 तुम्हाला हे मिळेल. आता हे एक्झॅक्टली तुम्हाला इथं उत्तर मिळणार नाहीये, त्यामुळे 21 हे तुम्हाला इथं काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर बघा
69चं उत्तर म्हटलेलं आहे। आता हा 69चा जो प्रश्न आहे ना, तर हा ऍक्च्युअली आपण आयोगाने गेल्या वर्षी असा एक प्रश्न विचारलेला होता, त्याचाच एक फक्त याच्यामध्ये आता थोडंसं आपल्याला काय होणार आहे, हा प्रश्न आपल्याला कॅन्सल करावा लागणार आहे, कारण का याच्यामध्ये जर आहे याला वेगवेगळे लॉजिक लागू शकतात। पण आपला एक प्रयत्न असा असेल बघा की आयोग असे सुद्धा आता प्रश्न विचारायला लागलेला आहे। तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल। त्यामुळे या प्रश्नाचं जर उत्तर तुम्ही म्हणाल तर याला आपल्याला 2 उत्तर आपल्याला सांगता येतील, एक सिंधुदुर्ग आहे आणि नाशिक। परंतु या सगळ्यांमध्ये आपल्याला न पडता हा प्रश्न आपण कॅन्सल करायचं ठरवलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न कॅन्सल असेल, एवढं लक्षात ठेवा। त्यानंतर बघा इथं दिलेला आहे की 17वा प्रश्न आहे, 10 जुलै 2001 रोजी मंगळवार होता, तर 25 मे 2001च्या दिवशी कोणता वार असेल असं म्हटलेलं आहे। आता नेहमी काय करायचं बघा, कॅलेंडर मध्ये जेव्हा प्रश्न असा दिला जाईल त्यावेळेस प्रश्न एकाखाली एक लिहून घ्यायचे। आता याच्यामध्ये काय करायचं, जी तारीख अगोदरची आहे तर ते अगोदर लिहायचं। मग अगोदरची तारीख कोणती आहे, 25 मे, किती दिलेला आहे वर्ष, 2001, बरोबर। त्याच्यानंतर दुसरी तारीख कोणती दिली बरं, याचा वार दिलाय का तर नाही, याचाच वार आपल्याला काढायचा आहे। दुसरा वार कोणता दिलाय, दुसरी तारीख कोणती दिली, 10 जुलै, 10 जुलै, वर्ष कोणतं दिलंय, 2021। हे जेव्हा तुम्ही एकाखाली एक लिहिता, याचा वार कोणता दिलाय, मंगळवार, याचा वार दिलाय मंगळवार। आता बघा आपल्याला विचारले पाठीमागच्या तारखेचा वार विचारलाय, त्यामुळं येणारं जे काही उत्तर असेल किंवा येणारे जे काही आपलं हे असेल तर याच्या पाठीमागे जायचंय, हे सुरुवातीलाच आपल्या लक्षात आलं पाहिजे। मग असं एकाखाली एक लिहिल्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये साम्य काय आहे का, म्हणजे जर महिना सारखा असेल तर महिन्याला महिना कॅन्सल, तारीख जर सारखी असेल तर तारखेला तारीख कॅन्सल, वर्ष जर सारखं असेल तर वर्षाला वर्ष कॅन्सल। मग इथं वर्षाला वर्ष काय झालं, कॅन्सल झालं। आता याच्यामध्ये बघा हा मे आहे, याचा अर्थ आपल्याला माहित असलं पाहिजे की मे महिना पूर्ण आहे का, तर मे पूर्ण नाही। त्यामुळं जर मे पूर्ण नाही तर आपल्याला काय करायचं, आता इथे आपल्याला वर्षाला वर्ष कॅन्सल झालं, पण उरलेला जो भाग आहे तो कोणता आहे, 25 मे ते 10 जुलै, 25 मे ते 10 जुलै। मग आपल्याला माहित असलं पाहिजे की मे मध्ये 31 दिवस असतात, याचा अर्थ 25 दिवस ऑलरेडी झालेले आहेत। मे चे कोणते दिवस बाकी आहेत, किती दिवस बाकी आहेत, तर 6, म्हणजेच 31 वजा 25 किती, 6। जून महिना पूर्ण आहे, मग जून मध्ये किती असतात, 30, आणि जुलैचे किती, तर 10, म्हणजे टोटल किती दिवस झाले, टोटल किती दिवस झाले, तर 46 दिवस। आणि मग आपल्याला माहितीये बघा, ज्या वेळेस 7 पेक्षा जास्त दिवस येतात, म्हणजे पूर्ण आठवड्याच्या वरती जेवढे दिवस येतात तेवढ्या दिवसांनी आपण मागे किंवा पुढे आपल्याला जायचं असतं। मग याला जर आपण 7 ने भागलं तर किती बाकी आले बघा, याची बाकी किती आली, तर 4 दिवस बाकी आली। आता 4 दिवस आपण याच्या मागे जायचं, मंगळवारच्या मागे 4 दिवस, म्हणजे सोमवार, रविवार, शनिवार आणि शुक्रवार, याचं उत्तर काय झालं, मग शुक्रवार हे याचं काय असेल, उत्तर असेल। बघा अगदी सोपं आहे हे। आता काय होतं बघा, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की असे प्रश्न सोपे असतात। आता हा प्रश्न 70वा प्रश्न आहे, तुम्ही जर 51व्या प्रश्नामध्येच अडकून राहिलात तर तुम्हाला असे प्रश्न सापडणार आहेत का, नाही। मग नंतर पेपर संपायच्या वेळेस आपल्या लक्षात येतं की अरे हा सोपा प्रश्न आपला राहिला। त्यामुळे काय करायचं, नेहमी कोणता प्रश्न लगेच सुटतोय, कोणता प्रश्न वेळ खाऊ आहे हे लगेच ओळखायला शिका। त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं बघा की कोणते प्रश्न सोडायचे हे सुद्धा समजणं तितकंच काय आहे, तर महत्वाचं आहे। त्यामुळं असे प्रश्न तुम्हाला सहज लगेच उत्तर देऊ शकतात, त्यामुळे असे प्रश्न शोधता आले पाहिजेत। पुढचा प्रश्न आहे बघा, 71वा प्रश्न आहे। आता हा 71वा जो प्रश्न आहे काय दिलेला आहे, 1 2 5 6 7 या अंकांच्या साहाय्याने कोणत्याही संख्येमध्ये अंकांची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या किती वेळा बनवता येईल, असा प्रश्न आहे। आता हा जो काही टॉपिक आहे ना बघा, हा फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग परम्युटेशन चा जो परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये बघा, परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये अरेंजमेंट नावाचा जो काही प्रकार असतो, तर त्या अरेंजमेंट मध्ये फंडामेंटल प्रिन्सिपल नावाचा एक टॉपिक असतो, फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ काउंटिंग असा एक भाग असतो, ज्याच्यामध्ये
रिपिटेशन विदाउट रिपिटेशन असे तुम्हाला विचारलं जातं. आता 2 अंकी संख्या आपल्याला बनवायचे. बघा 2 अंकी संख्या. आता या ठिकाणी आपल्याला 2 अंकी संख्या जेव्हा बनवायची तेव्हा आपल्याकडे 2 जागा असणार आहेत. आपल्याकडे एकूण अंक किती दिलेत? 5. आता इथं काय म्हटलंय? पुनरावृत्ती न करता. म्हणजे समजा आपण एक उदाहरणार्थ म्हणू 2 अंकी संख्या मग यातला मी कुठलाही एक अंक घेतला, कुठलाही अंक घेतला, मी किती वेळा घेऊ शकतो? हा 5 वेळा. आता विदाउट रिपिटेशन म्हटलंय याचा अर्थ आपल्याला रिपिटेशन करायचं नाही. बरोबर आहे, रिपिटेशन करायचं नाही. मग याचा अर्थ या 5 मधला एक नंबर ऑलरेडी गेला, एक अंक ऑलरेडी गेला. मग किती उरलेत आता? 4. मग याच्यामध्ये आता मला 5 पहिल्या जागे 5 बघा 5 एका जागेसाठी आणि 4 दुसऱ्या जागेसाठी. याचा अर्थ 5 गुणिले 4 किती? 5 20. पर्याय क्रमांक दुसरा आपण त्याला म्हणूयात. किंवा तुम्ही असं करू शकता NPR n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n मायनस r फॅक्टोरियल. आपल्याकडे n किती आहे? आपल्याकडे n किती आहे बघा? n किती आहे? 5. टोटल किती आहे? 5. बरोबर, 5. किती वेळा आपल्याला सिलेक्शन करायचं आहे? सिलेक्शन किती असेल? तर 2 म्हणजेच 2. बघा 5 मायनस 2 फॅक्टोरियल. मग हे किती आलं? 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. हे जेव्हा आपण करू तेव्हा 5 × 4 × 3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. 3 ला 3 हे कॅन्सल, म्हणजेच उत्तर तेच येणार. म्हणजे बघा तुम्हाला जेवढं सिम्प्लिफाय करता येईल ना तेवढं सिम्प्लिफाय. आणि हे सरावानी होत असतं. ते काय एका दिवसामध्ये होणार आहे का? तर नाही होणार. तुम्ही म्हणाल की तुम्हाला येत होतं म्हणून तुम्ही हे अप्लाय केलं, असं काही नाही. बघा ऍज अ टीचर म्हणून आमचं काम असतं की तुम्हाला वेगवेगळे मार्ग, वेगवेगळे गणिताचे वेगवेगळे पर्याय सांगणं. तुम्हाला जो त्या दिवशी अप्लाय होणार आहे तर तो नेहमी अप्लाय करायचा. म्हणजे मी सांगतोय तोच थंब रूल असेल असं कधीही नसतं, लक्षात ठेवा. किंवा कुठलेही आपण जे, आणि बऱ्याच वेळा काय होतं आपण एकच सराव किंवा एकच मेथड करून गेलो आणि परीक्षेच्या दिवशी जर काही थोडाफार चेंज केला तर आपल्याला ते सोडवता येत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? नेहमी वेगवेगळे पर्याय माहित असले पाहिजे. हे सगळं सरावाने होणार आहे. त्यामुळे बघा याचं उत्तर तुम्ही असंही काढू शकता किंवा या पद्धतीने दोन्हीचा अर्थ तेच असणार आहे की उत्तर किती आलं? तर उत्तर आलं बघा पर्याय क्रमांक 2 20. त्यानंतर प्रश्न आहे बघा एबीसी त्या तिघांच्या वाट्याला म्हणजेच A अधिक B अधिक C तिघांच्या वाट्याला 72 7200 म्हणजे 7200 आपण म्हणतो. या प्रमाणात जर त्याची प्रमाणात वाटले तर B च्या वाट्याला किती रुपये येतात? तुम्ही जर आता हे बारकाईनं पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल बघा की या रेशोने या सर्वांना काय होतो? तर याला भाग जातो. याचा अर्थ या प्रमाणामध्ये त्यांची वाटणी झालेली आहे. तर विचारलंय की B च्या वाट्याला किती. मग हा जो रेशो आहे तर त्या रेशोचा याला जर भाग जातो तर याचा टोटल किती झाली? मग 4 अधिक 4 अधिक 2 अधिक 3 हे टोटल किती झालं? मग बघा 9. बरोबर आहे. एकूण रक्कम किती दिलेली आहे? तर एकूण रक्कम आहे 72. मग जर एकूण रक्कम 72 असेल तर त्यांच्या रेशोची टोटल किती झाली? 9. याचा अर्थ 800. आता 800 काय असेल? तर 800 हा तुम्हाला दिलेला आहे एक रेशो. म्हणजे जर 800 तुम्हाला इथं दिलंय तर B चा विचारलंय वाटा. B चा वाटा आता तुम्ही कशा पद्धतीने काढाल? B चा रेशो किती आहे? तर 2 आहे बघा. त्यामुळे 800 × 2 किती आलं? 1600. म्हणजे 1600 हे असेल B च्या वाट्याला आलेली काय असेल? रक्कम असेल. म्हणजेच तुम्ही काय करू शकता बघा एकूण रक्कम जी आहे 72 7200 गुणिले B चा वाटा डिवायडेड बाय टोटल असं तुम्ही हे या पद्धतीने आपल्याला हे करायचंय. म्हणजेच एकूण किती येणार आहे? 1600. म्हणजे तुमच्याकडे 2-3 पर्याय असतात बघा अशी गणितं सोडवण्याची. किंवा तुम्ही इथं बघितल्या म्हणू शकता की याचा जो वाटा आहे तर तो कसा असेल? या सगळ्यांना याला 4 ने भाग जातो बघा, 2 ने जातोय, 3 ने जातोय. म्हणजे प्रमाण हे तिथं दिलेलं आहे. मग ह्या तुम्ही या पद्धतीने सोडवू शकता इथंच. किंवा पर्यायावरून पण तुम्ही जाऊ शकता. तुमच्याकडे 2-3 काय असतात? ऑप्शन असतात. परीक्षेच्या दिवशी आणि सरावामध्ये तुम्ही जे नेहमी वापरतात तीच मेथड तुम्हाला इथं वापरायची. त्यामुळे याचं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक दुसरा असेल बघा. त्यानंतर पर्याय बघा प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 3 काय म्हटलंय?
विठा गावचे क्षेत्रफळ किंवा क्षेत्र जे आहे पिंपळगावच्या क्षेत्रापेक्षा मोठे आहे, हा निष्कर्ष नेहमी सत्य, हा शब्द फार महत्वाचा आहे बरं. नेहमी सत्य म्हणजे विठा गावचे क्षेत्र पिंपळगाव, बरोबर आहे, पिंपळगावच्या क्षेत्रापेक्षा मोठे असले पाहिजेत. ठीक आहे. हा, तर याच्यामध्ये नेहमी तथ्य असण्यासाठी काय म्हटलंय बघा, तर सोनगावचे क्षेत्र पिंपळगावपेक्षा मोठे आहे. आपल्याला माहित नाही की पिंपळगाव पेक्षा विठा किंवा याच्यापेक्षा विठापेक्षा पण सोनगाव आहे, हे कन्फर्म माहिती आपल्याला नाहीये. पिंपळगाव क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान गाव नाही, हे पण कन्फर्म होत नाही याच्यावरून. त्याच्यानंतर सोनगाव सर्वात मोठे असते तर, सोनगाव सर्वात मोठे असते तर असते जर विठागाव नसते. आता याच्यामध्ये काय बघा, जर विठागाव नसते म्हटलंय त्यांनी तर शक्यता दिली तर सोनगाव हे मोठे असते. ठीक आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विठागाव दुसऱ्या क्रमांकाचे आहे. याचा अर्थ याच्यातून तुम्हाला एक ऑप्शन मिळतो की याची पर्याय, म्हणजे हे जर समजा दोन जर आपण एकत्रित घेतले तर हे दोन पर्याय एकत्रित बरोबर असू शकतात. सत्य असणारी दोन तथ्य म्हटले बघा तिथं, तर पर्याय चौथा सी आणि डी हे काय असेल, एकत्र असेल. याचा अर्थ 73चं उत्तर असेल पर्याय क्रमांक चौथा. त्याच्यानंतर बघा, कोणता संक्रमण शब्द विरोध किंवा विरोधाभास दर्शवतो, विरोध किंवा विरोधाभास दर्शवतो. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, विरोधाभास जर दर्शवतो, कुठला शब्द विरोधाभास दर्शवतोय असा याच्यामध्ये विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक कितवा आहे बघा, 74वा. आता विरोधाभास आपण म्हणतो ना की पण जो आहे तर हा आता तसेच हा काही विरोधाभास दर्शवत नाही, म्हणून हा पण विरोधाभास, अखेरीस हा पण विरोधाभास नाही. बट आपण म्हणतो ना की आयुष्य फार सुंदर आहे परंतु प्रश्न समजला तर, म्हणजेच काय दाखवलं, पहिल्यामध्ये आयुष्य फार सुंदर आहे पण जर प्रश्न समजला तर, याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 काय दाखवतो, विरोधाभास दाखवतो, बोलण्यामधला विरोधाभास. ठीक आहे. त्यामुळे संवाद कौशल्याशी संबंधित आहे पर्याय क्रमांक 2. शहराची लोकसंख्या दरवर्षी 4% वाढते, दरवर्षी 4% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 8746 असेल तर 3 वर्षापूर्वीची किती असेल असं म्हटलंय बघा. आता याच्यामध्ये तुम्हाला जे वेळेस हा पॉप्युलेशन पर्सेंटेजशी संबंधित आहे बघा, पॉप्युलेशन आफ्टर इयर्स, किती म्हणजे काही वर्षांनंतर, पॉप्युलेशन आफ्टर वर्ष म्हणजे काही वर्षानंतर, आपण ज्याला म्हणूयात काही वर्षानंतर, पॉप्युलेशन काही वर्षानंतर. हे आपण कसं काढतो, पॉप्युलेशन 1 प्लस मायनस म्हणजे वाढलं कमी झालं काय झालं ते, डिवायडेड बाय रेट त्याचा किती आहे, डिवायडेड बाय 100 आणि त्याचा होल ब्रॅकेट एन. एन काय दाखवतं तर किती वर्ष, हे झालं काही वर्षानंतर. तसंच बघा, पॉप्युलेशन जर काही वर्षापूर्वीचं विचारलं जाईल म्हणजे काही वर्षापूर्वीचं जे पॉप्युलेशन आहे हे पी डिवायडेड बाय जर आपल्याला वर्षापूर्वीचं काढायचं असेल तर प्लस मायनस आर आपला रेट असेल डिवायडेड बाय 100 टू एन काय असेल तर टोटल नंबर ऑफ वर्ष. हे झालं आपली ज्याला आपण काय म्हणूयात हुशार लोकांची जी मेथड आहे ती आपण फॉर्म्युलाचा वापर करून. पण नेहमी लक्षात ठेवा, जिथं जिथं तुम्हाला फॉर्म्युला कमी करता येईल तिथं कमी करायचा. इथं काय विचारलेलं आहे तर विचारलेलं आहे की शहराची लोकसंख्या 3 वर्षापूर्वी किती होती, म्हणजेच आता जी लोकसंख्या दिलेली आहे ती नवीन दिलेली आहे. मग नेहमी लक्षात ठेवा आपल्याला काय करायचं आहे तर नवीन लोकसंख्या आपल्याला दिलेली आहे, म्हणजेच आपण म्हणूयात नवीन किंमत, नवीन लोकसंख्या बरोबर जुनी. कारण का काय होणार आहे बघा, जी काही लोकसंख्येमध्ये वाढ होणार आहे तर ती वाढ म्हणजे घट फार कमी वेळा होईल, जी काय होणार आहे ती वाढ होणार आहे. त्यामुळे जुनी लोकसंख्या जुन्या लोकसंख्येवरती होणार आहे, जुन्या लोकसंख्या इंटू आपण म्हटलंय इंटू 100 प्लस मायनस डिवायडेड बाय 100. याचाच अर्थ इथं आपल्याला जो रेट असेल तो घट झाली असेल तर ती वजा करायची आणि जर वाढ झाली असेल तर ती प्लस करायची. मग नवीन लोकसंख्या किती म्हटलंय बघा इथे
आता अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, बऱ्याच वेळा जेव्हा असे नंबर तुम्हाला असे काही याच्यात दिले जातात ना, त्यावेळेस तुम्ही एक अप्रॉक्सिमेटली शून्याच्या याच्यामध्ये तुम्ही त्याला घेऊ शकता. शून्याच्या याच्यामध्ये घेतल्यामुळं काय होतं माहितीये का, शून्याच्या याच्यामध्ये घेतल्यामुळं आपलं कॅल्क्युलेशन स्पीड मध्ये होण्यास काय होत असते, तर मदत आपल्याला होत असते. म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्याला सोपं करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्याला शून्याच्या याच्यामध्ये घेऊ शकता किंवा आहे असं ठेवलं तरी चालेल. शून्याच्या याच्यामध्ये घेतल्यामुळे कॅल्क्युलेशन अप्रॉक्सिमेटली तुम्हाला इथं मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला इथं सांगतो की उदाहरणार्थ तुम्ही काय करू शकता, इथं 8746 आहे ना, तर इथं तुम्ही 8700 असं घेतलं. जुनी जी लोकसंख्या आहे 3 वर्षापूर्वीची काढायची, त्याला आपण काय मानूयात, एक्स मानू किंवा तुम्ही त्याला पी म्हटला तरी चालेल. पी म्हणजे लक्षात ठेवा, मी काय असं म्हटलं की जेव्हा आपल्या कोणी मदतीला नसतं तेव्हा आपल्या मदतीला कोण असतं, एक्स असतं. आता इथं काय म्हटलंय, 3 वर्षासाठी कितीनी वाढ झालेली आहे बघा, कितीनी वाढ झालेली आहे, 4% वाढते. याचा अर्थ याच्या 4% म्हणजेच 104 डिवायडेड बाय 100, पण किती वर्ष, 3 वर्ष, म्हणजेच इंटू 10 डिवायडेड बाय 100 इंटू 104 डिवायडेड बाय 100. याचाच अर्थ तुम्ही जर x इंटू 1.04 क्यूब असंही करू शकता, 1.0 क्यूब अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन काय करू शकता, काढू शकता. मग आता हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही पूर्ण काढायला गेलात तर तुम्हाला काय मिळेल, तिथं फायनल आन्सर मिळेल. किंवा तुम्ही आहे असं ठेवून या बाजूला गुणाकार केला तरी तुम्हाला मिळेल. मग असं जर आपण केलं तर हे काय होईल बघा, इथे याचं जे कॅल्क्युलेशन आहे तर ते किती येते टोटल, याचं कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं म्हणजेच 1.0 इंटू 4 इंटू 0.04 असं जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर किती येते बघा, याचं टोटल कॅल्क्युलेशन तुम्ही जर केलं तर तुमच्या लक्षात येईल. याचं टोटल कॅल्क्युलेशन किती आलं, 1.04 इंटू 1.04 इंटू 1.04. साधारणतः अप्रॉक्सिमेटली जर आपण पाहिलं, अप्रॉक्सिमेटली आपल्याला व्हॅल्यू घ्यायची 1.12 समथिंग काहीतरी तुम्हाला येईल, म्हणजे ते वाढत जाईल. इकडे किती आहे, 1000. आता हे तुम्ही परत जर कॅल्क्युलेशन केलं, ओके, 84 जर आपण सॉरी 87,8700 म्हणतोय आपण, 8700 भागिले 1.12 असं जर केलं तुम्ही, तर अप्रॉक्सिमेटली तुम्हाला काहीतरी ते 87-67 समथिंग काहीतरी मिळेल. पण आता जर तुम्ही हे पाहिलं की आपण इथे काय केलं होतं, 46 तुम्ही किंवा 46 आहे तसं ठेवलं असतं तरी चाललं असतं. म्हणजे किती म्हणतोय मी, 8746. आपण फक्त हे का केलं होतं, तर जर पर्यायामध्ये किंवा कॅल्क्युलेशन मध्ये जर शून्य आले ना डबल, तर लगेच कॅन्सल करायला किंवा त्याला लगेच भाग जाण्यासाठी. मग जर तुम्ही हे पाहिलं 7700, मग ही कुठल्या संख्येची जवळची आहे बघा, इथं जवळची संख्या कुठली आहे, तर 7800. याचा अर्थ 7800 हे तुमचं उत्तर झालं. म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली नेहमी का घेतो, तर अप्रॉक्सिमेटली तुम्ही यासाठी घ्यायचंय. आता हे आपण या पद्धतीनं केलं, तुम्ही ही सगळी व्हॅल्यू इथं टाकून तुम्ही तुमचं उत्तर काढू शकता. ही पण एक पद्धत आहे. त्यामुळं कुठल्याही गणिताला सोडवण्यासाठी बघा वेगवेगळे मार्ग आपल्याकडे काय असतात, उपलब्ध असतात. आपल्याला काय करायचंय की जो पर्याय आपल्याला जवळचा वाटतो किंवा जो मार्ग जवळचा वाटतो तो मार्ग आपण निवडायचा आणि आपलं गणिताचं उत्तर काढायचं आहे. त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. आता बघा पुढचे जे प्रश्न आहेत ते डिसिजन मेकिंगचे आहेत. आता डिसिजन मेकिंगला निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की डिसिजन मेकिंग हे तुम्ही सुरुवातीला सोडवा आणि शक्यतो ते 5 मिनिटात मध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. 10 मिनिटं सुद्धा घेऊ नका. त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही ते शेवटी ठेवलं तर बऱ्याच वेळा ते सोडवायचे राहतात. मग आपण काय करतो की हे आपले हक्काचे मार्क्स आहेत. त्यामुळे डिसिजन मेकिंग हे तुम्ही सुरुवातीला सोडवा. आणि एक प्रकारे काय असतं की कुठलाही पेपर हातामध्ये आल्यानंतर स्वतःला स्थिर करण्यासाठी आपल्याला जो वेळ लागतो ना, तर त्या वेळेसाठी सुद्धा तुम्हाला हे सुरुवातीला सोडवणं फायद्याचं ठरू शकतं स्वतःला स्टेबल करण्यासाठी. तर अशा वेळेस तुम्ही डिसिजन मेकिंग हे सुरुवातीला सोडवा. काय दिलंय बघा, विविध राज्यातील संस्थांच्या प्रमुखांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी असलेल्या समितीचे तुम्ही एक सदस्य आहात. कार्यांची व कामाच्या वेळापत्रकाची रचना करत असताना काही सदस्यांनी समितीचे यजमान कचेरीला सर्व सदस्यांसाठी त्या ठिकाणाहून 300 किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध देवळाची भेट आयोजित करण्याची विनंती करावी अशी सूचना केली. तुम्ही आता बघा
पहिली गोष्ट काय करायची, निर्णय क्षमतेमध्ये तुमचा रोल काय आहे आणि त्या रोलमध्ये तुमच्याकडे कोणते अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये कोणते उपलब्ध पर्याय आहेत त्याच्यानुसार. कारण का काय होतं बघा, निर्णय प्रक्रियेमध्ये कोणताही निर्णय चुकत नाही, त्या निर्णयाची प्रायोरिटी चुकलेली असते. त्यामुळं तुमच्याकडे कोणती भूमिका आहे, तुम्ही कोणत्या भूमिकेत आहात, तुमच्याकडे त्या भूमिकेत असताना कोणते अधिकार आहेत आणि त्या अधिकारानुसार उपलब्ध पर्याय कोणते आहेत आणि त्या पर्यायातला जवळचा पर्याय कोणता आहे. तर कार्यशाळेदरम्यान असे करणे हे विवेकाच्या विरोधात असल्याने कार्यशाळा संपल्यानंतर मंदिर भेट आयोजित करण्याची सूचना सदस्यांना कराल. आता तुम्ही सदस्य आहात, तुमच्याकडे निर्णय घेण्याची प्रक्रिया इथं आहे का ते चेक करायचं आणि हे आपल्या कोणत्या कार्यशाळेसाठी चाललेला आहात आणि मंदिर भेट जी आहे तर ती याच्या सगळ्यांच्या विरोधात असल्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3 ह्याचं काय असेल, उत्तर असेल. पुढे बघा, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुमच्याकडे शिक्षण हक्काच्या कायद्यानुसार आपल्या मुलांना खासगी शाळेत दाखल केलेल्या लोकांच्या गटाकडून तक्रार आली आहे की हे पालक अल्पसंख्याक दलित व गरीब कुटुंबातील आहेत. जरी शाळा व्यवस्थापनाने या मुलांना प्रवेश दिला असला तरी इतर मुले त्यांना छळतात, परिणामी ही लहान मुले शाळेत उपस्थित राहायला तयार नसतात. तुम्ही काय कराल अशा वेळेस? बघा, आता तुम्ही जिल्हाधिकारी आहात असं म्हटलेलं आहे, तर अशासकीय संघटनांच्या मदतीनं अध्यापक पालकांसाठी कार्यश्रेणी आयोजित कराल, त्यांना शिक्षण हक्काचे महत्त्व समजावून द्याल, विनाहट्ट एकमेकांचा आदर विकसित करायला मदत कराल. असं म्हणूयात की एकूणच तुम्ही जिल्हाधिकारी या नात्याने लोकांमध्ये या सगळ्याच्या विरोधामध्ये पहिली कृती कोणती कराल, तर इतर विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्यांचा छळ करू नये यासाठीचा प्रयत्न कराल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल, उत्तर असेल. बाकीचेही पर्याय आहेत परंतु त्याची प्रायोरिटी चुकणार आहे बघा, त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, तुम्ही व तुमच्या मैत्रिणीने एका प्रतिष्ठेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. तुम्हा दोघांपैकी एकाची निवड करण्यासाठी दोघांनाही मुलाखतीसाठी निमंत्रित केले. ही शिष्यवृत्ती म्हणजे तुमच्या ज्ञान भविष्यमतेचे निर्देशन आहे. तुमची मैत्रीण ही तुमच्या इतकीच सक्षम आहे, ती वंचित समूहातून आलेली असून या पायरीला पोहोचण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने खूप कष्ट केलेलं आहे. तर या शिष्यवृत्तीची तिला खूप गरज आहे, तरच तिला अभ्यास सुरू ठेवणं काय होईल, तर शक्य होईल असं म्हटलेलं आहे. तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? आता लक्षात ठेवा, हा जो काय आहे ना, हा डिलिमा मधला एक काय असतो, निर्णय क्षमतेचा प्रकार असतो. मग अशा वेळेस तुम्ही काय कराल? जर तुमची निवड झाली तर शिष्यवृत्ती स्वीकाराल आणि तुमच्या मैत्रिणीला आर्थिक मदत कराल, हा एक पर्याय असू शकतो. त्यामुळे पहिला पर्याय काय म्हटलंय बघा, तुम्ही मुलाखतीला जाणार नाही, तुमच्या मैत्रिणीला शिष्यवृत्ती मिळवू द्याल. हे काही कन्फर्म नाही ना की तुम्ही मुलाखतीला जाणार नाही, मग कशावरून तुमच्या मैत्रिणीला ती मुलाखतीला गेल्यानंतर शिष्यवृत्ती मिळेल हे कन्फर्म सांगता येत नाही. तुम्ही मुलाखतीला जाल आणि जर तुमची निवड झाली तर समितीला तुमच्या मैत्रिणीला शिष्यवृत्ती देण्यासाठी विनंती कराल. असं करता येणार नाही. मग ते म्हणतील की बाबा तुझं सिलेक्शन करण्यापेक्षा मैत्रिणीचं सिलेक्शन करू, त्यामुळे तसंही करता येणार नाही. त्यापेक्षा तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमधला काही वाटा देऊ शकता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असेल, सर्वात जवळचं उत्तर असेल. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक काय आहे, 79. शासनाने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची यादी तयार केली. अशा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दरमहा 2 प्रति किलो अनुदान दराने 35 किलो अन्नधान्य उपलब्ध केले जाते. एका जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निर्देशानुसार आले की त्या जिल्ह्यातील जवळपास 20% कुटुंब हे शासन निकषानुसार खरोखर गरीब आहेत, ती दारिद्र्य रेषेच्या खाली यादीत नाहीत. तर तसेच हा प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा की जिल्हाधिकारी जागी असता तर तुम्ही कोणता मार्ग पाहिला असता असं दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये काय दिलंय, खोट्या दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना, थोडक्यात काय आहे की इथं असं म्हणायचंय की जी गव्हर्नमेंटची योजना आहे तर त्या गव्हर्नमेंटच्या योजनेचा लाभ काही चुकीची लोक घेतात. तर अशा वेळेस काय कराल, तुम्ही यादी पडताळून पाहाल आणि योग्य त्या लोकांना त्याचा मोबदला मिळवून द्याल. हे त्याचं काय असेल, जवळचं उत्तर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा 80वा प्रश्न आहे, एका सुस्थापित उद्योजकाच्या पत्नीने प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमच्याकडे 2 मुली असल्यामुळे छळ होत असल्याची तक्रार केली. स्वतःच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने तिला याबाबत मदत करू शकत नाही असे तिने तुम्हाला सांगितले. तर तुम्ही काय कराल? आता लक्षात ठेवा की असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा त्या ठिकाणी समुपदेशन हा पण एक पर्याय असू शकतो.
पत्नीचे समुपदेशन करून तिला परिस्थितीशी सामना करण्यासाठी सक्षम कराल व परिणामी पाहण्यासाठी म्हणजे वाट पाहण्यासाठी सांगाल. या जोडप्यांसाठी समुपदेशन व्यवस्था कराल. पहिली तर गोष्ट काय कराल, असं जेव्हा केस असेल ना, समुपदेशन हा एक नंतरचा पर्याय असेल. पहिल्यांदा तुम्ही काय कराल, याची तक्रार काय कराल, नोंदण्यास सांगाल. म्हणजे समुपदेशन हा एक पर्याय असू शकतो, पण तो नंतरचा असेल. कारण का जर तुम्ही शासकीय पदावरती आहात आणि तुमच्याकडे जर कोणी तक्रार घेऊन येणार आहे तर तुम्हाला त्याची काय करावी लागेल, एक दखल घ्यावी लागेल. त्यामुळं पर्याय क्रमांक काय असेल, तिसरा हे याचं उत्तर असेल. म्हणजेच बघा, हा जो काय आपला सीसॅटचा पूर्ण फुल लेंथ हा जो काय पेपर होता, तर याचं आपण काय पाहिलेलं आहे, तर डिस्कशन पाहिलेलं आहे. त्यामुळं सीसॅटचा जो पेपर आहे तर याच्यामध्ये बघा कोणते प्रश्न सोडवायचे आणि कोणते प्रश्न सोडवायचे नाही हे आपण सर्वप्रथम काय केलं पाहिजे, ओळखून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण सीसॅटचा पेपर सोडवला पाहिजे. कारण का सीसॅट मध्ये आपल्याला अर्धे प्रश्न हे अतिशय सोपे आणि अर्धे प्रश्नांमध्ये काही प्रश्न हे मध्यम आणि काही प्रश्न अवघड असतात. आपल्याला सोपे प्रश्न ओळखण्याचं कौशल्य काय करायचं, विकसित करायचं. याच्यासाठी तुम्हाला तुमची स्ट्रेंथ माहित असली पाहिजे की कोणते टॉपिक तुम्हाला सहजरित्या जमतात, कोणते टॉपिकचे प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी वेळ लागतो. हे सुरुवातीला जर माहित असेल तर तुम्हाला प्रश्न निवडणं काय होऊ शकतं, सोपं होऊ शकतं. अशा रीतीने आपलं ह्या टेस्टचं काय असेल, डिस्कशन असेल. थँक्यू ऑल.